सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. जय गिरनारी, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जगाच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकरूप होऊन दत्तावतार घेतला. कलियुगातलं एकमेव दैवत कुठलंय तर ते म्हणजे दत्तात्रय. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. अशा प्रकारची खऱ्या दत्त भक्ताची अवस्था असते. आणि या दत्त भक्ताचं श्रद्धास्थान असलेलं ठिकाण म्हणजे गुजरात मधील गिरनार पर्वत. प्रभू दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने आणि 12,000 वर्षे तप करून सिद्ध केलेलं हे पवित्र स्थान. तसंच गोरक्षनाथांचा पण वावर असलेलं हे ठिकाण. 10,000 पायऱ्या चढून तिथं जाणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटीच. सलग 300हून अधिक वेळा श्रीयुत प्रमोद केणे काका यांनी गिरनार यात्रा केल्या आहेत. त्याही कशा तर सलग अखंडित दर पौर्णिमेला रात्री पर्वत चढून कडाक्याची थंडी, तीव्र उन्हाळा, कोसळता पाऊस, अनेक आर्थिक अडचणी, धंद्यातील संकटे, अगदी कशाचीही पर्वा न करता या सगळ्या यात्रांमध्ये त्यांना विलक्षण दैवी अनुभव येत गेले. श्री दत्तात्रेयांनी त्यांना दैवी अनुभूती दिली. याशिवाय त्यांनी 10 वेळा 4 धाम यात्रा, 8 वेळा 12 ज्योतिर्लिंग, 11 वेळा पशुपतीनाथ आणि पंचकेदार यात्रा सुद्धा केली आहे. या सर्व ठिकाणी त्यांना ईश्वरी लीलेचे, तिथल्या ईश्वरीय शक्तीचे अनेक अविस्मरणीय अनुभव आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत. हे सगळे त्यांना आलेले अनुभव आज आपण त्यांच्याकडून ऐकणारच आहोत. त्यांच्या प्रभू भेटीचा स्वर्गीय प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. केणे काका, आमच्या जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी श्यामा देशपांडे तुमचं मनापासून स्वागत करते. जय गिरनारी. जय गिरनारी. करायची काका गप्पांना सुरुवात? हो, सुरुवात. काका, भगवान दत्तात्रेयांचं वास्तव्य असलेली पवित्र भूमी म्हणजेच गिरनार. तुम्ही आतापर्यंत 300हून अधिक तिथे वाऱ्या केल्या आहेत. तुम्हाला श्री दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष दर्शन दिलंय. शिवपार्वतींनी पण दर्शन दिलंय. मला विचारायला आवडेल काका की दिव्यत्वाची ही प्रचिती देणारी तुमची महायात्रा नेमकी केव्हापासून सुरू झाली आणि त्या आधीचं तुमचं आयुष्य कसं होतं? मूळचे तुम्ही अलिबाग मधील चौलचे ना? हो, चौल समोसा. अच्छा. आणि चौल म्हटलं की पहिलाच लक्षात येतं की चौल चंपावती नगरी, 360 मंदिरं आणि तेवढ्याच पोखरणी. त्यामुळे ह्या स्थानाला दुसरी काशी म्हणून संबोधलं जातं. अच्छा. तिकडे माझा जन्म झालेला आहे, पण माझा संपूर्ण शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी झालेलं आहे. अच्छा. आणि चौलला असलेलं स्वयंभू दत्तात्रयांचं स्थान आहे. प्रसिद्ध दत्त मंदिर आहे चौलचं. आणि तिथून मला प्रेरणा मिळत गेली प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि शालेय जीवनात सुद्धा असताना आम्ही तिकडे आमच्या इथे वाडीतून, चौलच्या घरातून वाडी होती. त्या वाडीतून पाठीमागे गेल्यानंतर पाठीमागे शेत जमिनी आहेत तिकडे. देवीचं स्थानही आहे तिकडे. आणि साधारण 7-8 वर्षाचा असताना तिकडे त्या स्थानाजवळ भर दुपारच्या उन्हामध्ये गेलो होतो देवीच्या पूजेसाठी. आणि पाठीमागे दत्तात्रयांचा डोंगर आहे. आणि तिकडे गेलेलो असताना भर दुपारच्या याच्यामध्ये मी अभिषेकासाठी तयारी केली आणि अचानक एक बुटके असे
ब्राह्मण त्या ठिकाणी आले, हातामध्ये पूजेचं हे होतं, साहित्य घेतलेली परडी होती, आणि येऊन माझ्याजवळ उभे राहिले. आणि ते म्हणाले की काय म्हणे, पूजा करतोस का आईची? म्हटलं हो. ते म्हणाले बस मी सांगतो तुला कशी पूजा करायची. आणि त्यांनी मला साग्र संगीत पूजा सांगितली, आणि मी त्या ठिकाणी पूजा केली आईची. आणि पूजा केली, आणि ते म्हणाले आता तिकडे नतमस्तक हो. आणि मी जसा नतमस्तक झालो, डोकं उचललं आणि पाहतो तर तिकडे कुठे चिटपाखरू कोणी नव्हतं. भर दुपारची वेळ, आजूबाजूला सर्व शेत जमिनी, आणि कुठेही त्यांचा थांगबत्ता लागला नाही. आणि नंतर माझी मावशी जी होती, जिने माझ्यावर बरेचसे संस्कार केले, आणि पुष्कळ दैवी सामर्थ्य त्यांच्याकडे होतं, एक सात्विक जीव, आणि त्यांना ते इंडिकेशन मिळालं की दत्तात्रयांनी यांना प्रमोदला दर्शन दिलेलं आहे. आणि तो प्रवास असा चालूच राहिला. आणि मग शालेय जीवनामध्ये मी महाराजांना दत्तगुरूंना माझे गुरु म्हणून हे केलं. म्हटलं आजपासून आपणच माझे गुरु, या लेकराचा तुम्ही सांभाळ करा. आणि तेव्हापासून आजपर्यंत आमचा जो प्रवास चालू आहे तो एक वेगळा अविस्मरणीय प्रवास आहे. आणि आपण मनुष्य प्राणी कुठे ना कुठेतरी काही कळत नकळत चुका होतात, पण सक्षम गुरु तुम्हाला अक्षरशः कानाला पकडून तुम्हाला पुढे घेऊन जातात. म्हणजे गुरुनी हात पकडणं हे महत्वाचं असतं. आपण त्यांचा हात पकडला तर ते सोडून निघून जातील, पण जेव्हा ते हात पकडतात तेव्हा मात्र ते तुम्हाला अक्षरशः पकडून घेऊन जातात आणि चांगल्या मार्गानेच पुढे घेऊन जाणार. हा पूर्ण विश्वास त्यांच्यामुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे कलिकाळाची कधी भीती वाटलेली नाही आहे. गिरनारवारीमध्ये सुद्धा जेव्हा समोर सिंह वगैरे आले, पहिल्याच दुसऱ्या वारीला माझ्या सिंह समोर आले उतरताना, आणि क्षणभर मी गांगरून गेलो होतो. शेवटी मनुष्य स्वभाव, भीती वाटणं नॅचरलही होतं. पण त्यावेळेला त्याच्यावर मात करून जेव्हा मी म्हटलं नाहीतरी मरणायचंच आहे, तर कसंही मरणार आहे तर आपण आपल्या महाराजांचं नाव घेऊन मी पुढे पाऊल टाकलं. तो सिंह दरीत उतरून निघून गेला, आणि मी गिरनार चपैया गुरुशिखरावर चढलो. हा माझ्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. हे मी वारंवार सांगतो, कारण ज्या वेळेला आता एखादं आपण म्हणतो मी स्वामी भक्त आहे, आणि जर स्वामींनी सांगितलं जा गिरनारवर आणि वरून खाली उडी टाक, तर पहिला आपल्या मनात काय विचार येईल की माझ्या देहाचं काय होईल. त्या क्षणी तुम्ही त्यांच्या परीक्षेमध्ये फेल झालात. पण ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माण होईल की काही झालं तरी स्वामी आपल्याला वाचवायला समर्थ आहेत, आणि जरा तुम्ही हे करता तेव्हा खरोखरीच स्वामी तुम्हाला वाचवतातच आणि चांगल्या मार्गाने पुढे घेऊन जातात. आणि हा भाव तिकडे पाहिजे. बरेच जण आपण म्हणतो की माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे, दृढता आहे, पण नुसती श्रद्धा असून उपयोग नाहीये. ती श्रद्धा पराकोटीची पाहिजे आणि ती निष्ठेमध्ये परावर्तित झाली पाहिजे. आणि जेव्हा ही श्रद्धा निष्ठेमध्ये परावर्तित होते तेव्हाच इतिहास घडतो. शिवाजी महाराजांच्या जवळ मोजकेच मावळे होते, पण त्या मोजक्या मावळ्यांनिशी जेव्हा त्यांनी हे केले, सगळ्यांच्या मनात नितांत श्रद्धा होती, पण ती नुसती श्रद्धा नव्हती, एवढी बळकट श्रद्धा होती की ती निष्ठेमध्ये निष्ठावंत सैनिक होते, त्यांच्याकडे जीवाला जीव देणारे सैन्य होतं, आणि त्यामुळे त्यांनी इतिहास घडवला. म्हणजे हे निष्ठा किती महत्वाची आहे लक्षात घ्या. म्हणून ती निष्ठेमध्ये परावर्तन, श्रद्धा आहे ती विचलित होते, परिस्थितीनुरूप ती बदलते, पण निष्ठा आहे ती अविचल राहते. म्हणून आपण आपली भक्ती आहे ही नुसती श्रद्धेपुरती तिकडे निगडीत ठेवायची नाही, ती पुढे तिला बळकटी देत जायचं आणि ती निष्ठेमध्ये परावर्तित करायची, तेव्हा इतिहास घडतो. अन्यथा हे होणे नाही. खरंच आहे. आणि दर महिन्याला करून आतापर्यंत जवळजवळ माझ्या आता 319 या गिरनार झाल्या, त्याच्या जोडीला 286 सोमनाथ वाऱ्या झालेल्या आहेत. पण कधीही आपण म्हणू की मी जातो मी करतो ते होऊच शकत नाही. कारण एवढी अनंत संकट आलेली होती, पण त्याच्यावर मात करून जायचं. पण याच्यामध्ये महाराज एक करतात, नुसतं गिरनारच्या वाऱ्या करून फायदा नाही. प्रत्येक वारीमध्ये एक शिकवण देत असतात आपल्याला, आपल्यामध्ये असलेल्या आंतरिक षड्रिपूंचा ऱ्हास करत असतात. प्रत्येक पायरीकडे ते तुम्हाला मारून मुटकून तुम्हाला परिपूर्ण बनवत असतात. म्हणजे जसं एखाद्या दगडाला पैलू पाडतात किंवा हिऱ्याला पैलू पाडतो आपण, जेव्हा पैलू पाडतात तेव्हा तो हिरा घडतो.
तसं प्रत्येक आत्म्याला, कारण हे चिरंजीवी अवतार आहे दत्तात्रयांचा, आणि तुमच्या आमच्यासारख्या कित्येकांना त्यांनी आजपर्यंत याच्यातून बाहेर काढलेले आणि चांगल्या मार्गाला नेऊन मोक्षाप्रती नेलेले. मोक्ष म्हणजे काय, जे मोहाचा क्षय झाला तिकडे मोक्ष, म्हणजे सर्व शरीरातून तुम्हाला बाजूला काढतात आणि तुमच्या आत्म्याच्या भोवती वेष्टिलेल्या शरीरपूंचा कचरा जेव्हा नाहीसा होतो तेव्हा तुम्ही पवित्र होता आणि त्याच वेळेला ईश्वर तुम्हाला जवळ घेतो. आत्मा परमात्म्याच्या चरणापाशी लीन होतो. आणि हीच प्रोसिजर आहे ही महाराज तिकडे तुमच्या आमच्यासाठी करत असतात. आणि युगाने युगासाठी पासून ते हे का अविरत त्यांचं कार्य चालू आहे. बाकीचे अवतार आहेत ते आज झाले, नंतर निघून गेले, पण हा चिरंजीवी अवतार आहे, आजही आहे, उद्याही राहणार आहेत. आपण असलो नसलो तरी तो अवतार आहे. म्हणजे आपण फक्त त्यांच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची, मीपणाची अहंकाराची वस्त्र उतरवायची आणि गिरनार चढायचा. नुसतं वाऱ्या करून काही होणार नाही, हे मात्र महाराजांनी मला शिकवलंय. किती वाऱ्या झाला हे महत्वाचं नाहीये, त्या प्रत्येक वारीतून तुम्ही काय साध्य केलंय, येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही कसे सामोरे गेलात आणि त्यातून कसं तुम्ही बाहेर पडलात हे महत्वाचं आहे. संकट येणार, जेव्हा कुंतीवर संकट आली तर आणि कुंतीला श्रीकृष्णाने विचारलं की तुला आता मी सुख द्यायला आलो, ते म्हणत मला सुख नको, मला फक्त दुःख दे, कारण दुःख आहे तोपर्यंत तू माझ्या बरोबर आहे, सुख आलं की तू माझ्यापासून जाशील. जे शाश्वत आहे ते त्यांच्यापाशी आहे आणि शाश्वताची कास धरायची, तर बाकीच्या गोष्टी गौण आहेत. सुख दुःख येणार जाणार, म्हणून तिकडे विचलित होण्याचं काही कारण नाही. आपण निष्ठेने महाराजांची सेवा करायची आणि महाराज आपल्याला बरोबर योग्य मार्गाने पुढे घेऊन जातात, याबद्दल कुठलीही मनात शंका बाळगायची कारण नाही. दत्तप्रभूंची तुम्हाला ओढ लागली आणि तुमच्या गिरनारच्या वाऱ्या सुरू झाल्यात. हो, गिरनारचा महिमा तुम्ही काय सांगाल? तो अवर्णनीय आहे. कारण जिथे महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यांच्या चरणाचे ठसे उमटलेले आहेत, एवढी एनर्जी लेवल आहे. आणि आपण म्हणाल की फक्त गुरुशिखरावर महाराज आहेत, तर ते नाही, ते चराचरात व्यापलेले आहेत. आपणच म्हणतो आणि आपणच ते विसरतो. पहिल्या पायरीवर एखादी वृद्ध स्त्री गेली, जेमतेम 5 पायऱ्या चढली आणि तिच्या पुढे एक पाऊलही टाकता येत नसेल आणि ती तिथून बोलते, दत्ता मला येता येत नाही, माझं शरीर असमर्थ आहे. पण त्या ठिकाणी महाराज स्मरतुकाभी रूपात आहेत. ते स्मरण केल्याबरोबर ते त्या ठिकाणी प्रगट होतात आणि मग त्या ठिकाणी तिला कुठल्याही रूपात दर्शन देतात. पहिल्या पायरीवर सुद्धा दर्शन देतात, शेवटची पायरी चढायची गरजही नाही. म्हणजे हे सगळं तुमचं कनेक्शन आहे, तुमच्या आत्म्याचं आणि परमात्म्याचं कनेक्शन आहे. तुमचा भाव किती आहे, किती उत्कट तळमळ आहे तुमची ईश्वराला भेटायची, त्या तळमळीवर सगळं गणित आहे. ही तळमळ जेव्हा वाढीस लागते तेव्हाच तो खाली उतरतो आणि तुम्हाला उन्हाशी कवटाळतो. आणि ही अनुभूती मी वारंवार गिरनारवर घेतलेली आहे. चैतन्य लहर म्हणजे काय याची जर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर गिरनारशिवाय पर्याय नाही. आणि त्यांचं एवढे जागृत अवस्था आहे. पूर्वी तर तिकडे मंदिर नव्हतं, कुठल्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, त्या ठिकाणी मूर्ती नव्हती, नव्हते. आणि अशा वेळेला चरण पादुकांच्या समोर बसून महाराजांचा आदेश झाला तर रात्री बस, आणि काही वेळेला बसलेलं आहे, रात्री वरून पाऊस पडतोय, काय थंडीमध्ये थंडी असते, प्रचंड थंडी, रात्रभर बसणंही शक्य नाही नव्हतं त्यांच्याशिवाय. मग त्यांच्याच चरणावर हात ठेवायचे आणि म्हणायचं बाबा थंडी वाजते, बाबा धावत यायचे. आणि उष्णतेची लहर, बेसिकली मी सायन्सचा स्टुडंट आहे, मी ती लहर अनुभवलेली आहे. म्हणजे उगाच थातूर मातूर बोलत नाही, ती लहर पूर्ण चैतन्य लहरी तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित व्हायच्या आणि त्या ठिकाणी मी 2 तास बसायला उद्युक्त व्हायचं. पुन्हा थंडी वाजली की पुन्हा हात ठेवायचे आणि पुन्हा बाबांना पाचारण करायचं, बाबा पुन्हा धावत यायचे. हे एक विलक्षण गोष्ट आहे तिकडे. आणि ते कुठे कोणत्या रूपात कसे भेटतील काही सांगू शकत नाही. फक्त तुमचा भाव पाहिजे आणि भाव असेल तर त्या ठिकाणी महाराज आहेतच आहेत. आणि बऱ्याच जणांना वाटतं पौर्णिमेला गेले तरच महाराज आहेत, असं मुळीच नाहीये. आणि ती एवढी एनर्जी आहे, एवढी चैतन्य लहरी तिकडे आहेत की पौर्णिमा काय किंवा अमावस्या काय, केव्हाही तुम्ही जा, महाराज तिकडेच आहेत. आणि आपल्यामध्ये एवढी ताकद आहे कुठे की एवढी त्यांची ट्रिमेंडस कोटी सूर्याचं तेज आहे ते, तर आपण ते अनुभवू सुद्धा शकत नाही. तर एवढी एनर्जी पौर्णिमेला गेलं तरच मिळते असंही नाहीये. पौर्णिमेला जाता आपला नेम आहे, ठीक आहे, पण जाता आलं नाही म्हणून दुःखी होऊ नका.
जेव्हा शक्य असेल तेव्हा जा आणि त्यांचं दर्शन घ्या. तुम्हाला तीच एनर्जी, कारण जी मिळणारी एनर्जी आहे तीच एवढी ट्रिमेंडस असते, ती घ्यायला आपले हात असमर्थ आहेत. देणारा सड असताना देतोय, पण घ्यायला आपले हात असमर्थ आहेत, एवढं निश्चित आहे. आणि तिकडे अहंकाराला कुठे थारा नाहीये. मी म्हणेन मी एवढं गिरनार पायऱ्या चढलो म्हणून मी सहजगत्या गिरनार चढून जाईन, नॉट पॉसिबल. कारण तेच मला अनुभव आला होता. मी गिरनार काही वेळेला तर मी अक्षरशः 1.5 तासाचा रेकॉर्ड केला होता. 1.5 तासामध्ये मी धावत वरती गेलो होतो. तेव्हा कुठेतरी तो अहंकार माझ्या मनामध्ये होता की मी 1.5 तासात गिरनार चढतोय. आणि नंतर मग त्या अहंकाराचं बिजार हे पूर्ण निसरा महाराजांनी केला. चौलला जेव्हा मी फॅक्टरीतून निघालो होतो आणि चौलच्या दत्त मंदिरात 750 पायऱ्या, त्या मनामध्ये अहंकार होता, गिरनार मी 1.5 तासात चढतोय, मी 10 मिनिटात धावत चढेल. आणि मी चढलोही आहे. पण तो अहंकार मनात आल्याबरोबर महाराजांनी 50व्या पायरीवर मला झोपवलं, पायात गोळे आले. आणि मग मला कळेना की मी एवढं गिरनार चढतो आणि हे काय एवढ्याशा पायऱ्यांना चढून कसं काय झालं. आणि मग मला ते जाणवलं. तिकडेच नतमस्तक झालो आणि शरणागती स्वीकारली आणि चौलचं दत्त मंदिर काढलं. म्हणजे महाराज स्मर्तुगामी आहेत, गिरनारलाही आहेत, चौलच्या मंदिरात आहेत, तुमच्या गावामध्ये असलेल्या छोट्या मंदिरात सुद्धा तेच आहेत. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. काका, तुम्हाला दत्तगुरूंनी दर्शन दिलंय, शिवपार्वतींनी दर्शन दिलंय, 64 योगिनी गोरक्षनाथांनी पण दर्शन दिलंय. इतक्या वेळा तुम्हाला दैवी अनुभूती झाल्या आहेत. या सगळ्याच अनुभूती खरं तर खूप श्रेष्ठ आहेत. प्रत्येक अनुभूती येताना तुमच्या भावना, तुमच्या मनाची अवस्था कशी असते ते अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ते रूप आपण पाहूच शकत नाही, कारण कोटी सूर्याचं तेज आहे, मी मगाशीच म्हटलंय. मग आपल्याला जर ते पाहायचं असेल तर ती दृष्टी सुद्धा त्यांनीच देणं भाग आहे. म्हणजे ती कृपा सुद्धा त्यांनीच करावी लागते. मग ती कृपा कोटी सूर्याचं तेज तुम्ही पाहू शकत नाही. जसे अर्जुनाला श्रीकृष्णाने दाखवलं आपलं, पण त्याला काही दिसेना. मग त्याने दृष्टी दिली तेव्हा तुम्हाला ते विश्वरूप दर्शन दिसलं. महाराजांचंही तेच आहे. मग कोटी सूर्याचं तेज तुम्ही कसं काय पाहू शकणार. मग तुमच्या मनात जो त्याची प्रतिमा आहे दत्त महाराजांची, मग एकमुखी दत्त असेल, 3 मुखी असेल, मग उत्पत्ती स्थितीला 3 मुखी असेल, तुम्ही त्या रूपात त्यांची भक्ती करत असाल तर ते रूप तुमच्या समोर गोजीरवाने रूप आणून ठेवतात. तुमच्या मनात ते बालकासम प्रेम तुम्ही करत असाल, एखाद्या बालकाच्या रूपात सुद्धा येईल. वृद्धाच्या रूपात असेल तर वृद्धाच्या रूपात येऊन आशीर्वाद देतील. त्यांना काही अशक्य नाही. पण जेव्हा ते दाखवतात त्यांचं रूप, ते पाहणं म्हणजे डोळ्यातून एवढे अश्रुधारा बाहेर पडतात की त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्तंभित होऊन जातो आपलं मन. म्हणजे त्याच्या पलीकडे काही नाहीये, महाराजांच्या पलीकडे काही नाही. त्यांच्या दर्शनाची आस लागली पाहिजे. आणि जेव्हा ही दर्शनाची आस लागते आणि डोळ्यासमोर जी ती मूर्ती उभी राहिली का, मग लक्षात येतं इथे फक्त शरणागत भाव पाहिजे. मग तुमची विचारशक्ती कुंठित होते. तुम्ही मनात विचार करून गिरनारला बरीच जण जातात की म्हणजे मला इथे गेल्यावर मी हे मागेन ते मागेन. काही मागायची गरज नसते. तुमच्या अंतःकरणात उमटलेले विचारांचे सूक्ष्म तरल ज्यांना ज्ञात आहेत ते दत्तप्रभू, ते ओळखतात. त्यांना सांगायची गरज नसते. फक्त दर्शन घ्या, आनंद घ्या. आणि ते दर्शन एवढं विलोभनीय आहे की त्याच्यावरून सर्व चराचरातली अशाश्वत जे काय असेल, कोटी काही जण म्हणतात आमचे 3 कोटीचा बंगला आहे, 4 कोटीचा बंगला आहे, 10 कोटीचा बंगला आहे. काय कोटी बिटी काही नाही. त्यांच्या चरणापाशी लक्ष्मी आहे आणि ते साक्षात लक्ष्मी त्यांच्या चरणापाशी आहे. ते रूप पाहिलं ना, ते सगळ्याची विस्मृती होते, कशाची आसक्ती उरत नाही. आणि ही आसक्ती न उरणं म्हणजेच तो मोक्ष आहे. मग तो तुमच्या अंतःकरणात असलेला आसक्ती काढून टाकतात. फक्त चांगले विचार घ्यायचे, पुढे जायचं. संकट येतातच. महाराजांच्या या मार्गामध्ये संकट 5वीलाच पुजलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते अशा रीतीने तावून सुलाखून काढतात की तुम्हाला वाटतं की आता आपला जीव नकोच. आणि त्याच वेळेला त्या म्हणजे पाण्यात बुचकळलं, नाकातोंडात पाणी गेलं की हळूच वर काढतात. आणि आपण म्हणतो वाचलो रे बाबा, तोपर्यंत पुन्हा बुचकळत. हा खेळ त्यांचा चालूच असतो. मी हे वारंवार सांगतो. याचं कारण काय, तुम्हाला वाटलं आता यातून सुटलो, सुटका नाही. ते जोपर्यंत तुमच्या
जसा अहंकार आहे ना, तो मी आपल्या दिव्यत्वाची जेथे प्रचिती पुस्तकात सुद्धा लिहिलंय, तो पाऱ्यासारखा आहे. कुठे सूक्ष्म रूपात मी गिरनार चढतो हाही अहंकार आहे, मी ईश्वर दत्तात्रयांचा भक्त आहे, मी साधक आहे, हा सुद्धा अहंकार आहे. प्रत्येक ठिकाणी तो सूक्ष्म रूपात मध्ये असतो आणि तो तुमचा घात करतो. त्यामुळे तो अहंकाराचा पूर्णपणे निचरा करण्याचं काम हे दत्तप्रभू करतात. मग नुसतं तिकडे जाऊन उपयोग नाही, फक्त पूर्णत्वाने ते तुम्हाला शुद्ध करणार, पवित्र करणार आणि मग जवळ कर. आता एखादं गुलाबाचं ताटवा आहे, त्याच्यामध्ये बरीचशी अशी फुलं असतात, चांगली व्हाईट कोमेजलेली. मग आपण त्यातून काय करतो, चांगली टपोरी ताजी गुलाब घेतो आणि महाराजांना अर्पण करतो. तसंच हे आत्मे बाहेर सर्व जीवात्मे आहेत तुमच्या आमच्यासारखे, ह्या जीवात्मांना मार्गदर्शन तेच करतात. मग त्याच्यातून ते निवडतात. मग ते निवडतात कसं, तुमच्या बाह्य रूपाशी त्यांना घेणं देणं नाही, तुमचं अंतर्मन किती शुद्ध आहे, पवित्र आहे, त्याच्यावर ते गणित आहे. आणि ज्याचं अंतर्मन शुद्ध आणि पवित्र आहे त्यांना ते अलगद जवळ करतात आणि आपल्या जवळ घेतात. मग हे गणित फार महत्वाचं आहे. म्हणून आपलं मन पवित्र ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. मनुष्य स्वभाव कळत नकळत चुका झाल्या तरी त्या क्षम्य असतात, कारण माणूस आहे, परिपूर्ण या जगात कोणीच नसतो. पण म्हणून ते त्याच ठिकाणी राहून आपण स्वतःचा ऱ्हास करून न घेता शाश्वतचा मार्ग कसा आहे ते बघता आलं पाहिजे. मी एका इंडस्ट्रीचा मालक होतो, नंतर 3 इंडस्ट्री तर मी भाड्याने घेऊन चालवत होतो. मग त्यावेळेला ते मी कुठे इंडस्ट्रियलिस्ट म्हणून मिरवत होतो. विमानाचा प्रवास, सगळ्या ठिकाणी सर्व नोकर चाकर सगळं काही होतं, पण नव्हते महाराज. त्यावेळेला संपूर्ण याच्यामध्ये मी जेवढा बिझी नव्हतो तेवढा आताच्या या अध्यात्माच्या याच्यामध्ये मी बिझी आहे. आणि हे शाश्वत आहे, ते अशाश्वत होतं, त्याच्यामुळे मला आनंद मिळत नव्हता असं नाही. प्रत्येक वेळेला एक वेगळी चिंता, आज या फॅक्टरीचं हे काम, उद्या त्याचं काम, हे सगळं अविरत चालू असायचं. पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही, हे याचं उत्तर महाराजांनी मला दिलं, पटवून दिलं आणि ह्या मार्गाला आणलं. त्याच्यासाठी माझ्या अनंत संकट आणली आणि मग बाजूला काढलं, कारण मधल्या या कालावधीमध्ये मी त्यांच्यापासून थोडासा दुरावलो होतो. संकट आली तेव्हा मला त्यांची आठवण आली. आठवण आल्याबरोबर त्यांनी हात पकडला आणि खेचत नेलं आणि मग गिरनारच्या वाऱ्या सुरू झाल्या. पण देव आपल्याला अनुभूती देतं, हे आपण कसं ओळखायचं? ते प्रत्येकाची साधनेवर आहे. तुम्ही साधना किती करता. बऱ्याच वेळेला ते संकेत देतात, असं येऊन ते स्वतः हे करतील नाही, कोणतरी येऊन कोणाच्या रूपात येतील, तुम्हाला संकेत देतील. पण संकेत दिल्यानंतर ते पिकअप करणं हे केव्हा शक्य होईल, जेव्हा तुम्ही त्या साधनेमध्ये असाल तेव्हा. मग साधना कशी करायची, साध्या सोप्या सरळ मार्गाने. दुर्दैवाने आपण अध्यात्मामध्ये साधना करताना आपल्याला वाटतं की काहीतरी अध्यात्म कॉम्प्लिकेटेड आहे, कठीण आहे. मुळीच नाहीये. ते साधं सोपं सरळ आहे. सरळ हात खायला घशापर्यंत जातो, पण तो आपण असा घालत नाही, आपण वेडा वाकडा करून काय तो आपल्या तोंडापर्यंत येत नाही. म्हणजे ते साध्या सोप्या सरळ मार्गाने अध्यात्म करायचं. मग ते कसं करायचं, पहिलं गुरुला शोधत कुठे जावं लागत नाही. गुरु स्वतः तुम्हाला शोधत येतील जेव्हा अध्यात्माची बैठक तुमची त्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा. मग गुरु कसे येतील, तर त्यासाठी तुमचं अंतःकरण निर्मळ राहायला पाहिजे. अंतःकरण निर्मळ केव्हा होईल, जेव्हा अंतःकरणामध्ये असलेला षड्रिपूंचा कचरा नाहीसा होईल. मग तो कचरा कसा नाहीसा होईल, तर त्याला कोणती केरसुणी वापरायची, नामस्मरणाची केरसुणी वापरायची. मग कोणत्या देवाचं नाव घ्यायचं, आपल्याकडे 33 कोटी देव, ज्या देवाच्या नामाने तुमच्या अंतःकरणातल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, अंतःकरणापासून आनंद लहरी बाहेर पडतील, त्याचं नामस्मरण करा. मग ते शिव असेल, पार्वती असेल, गणेश असेल, हनुमंत असेल, स्वामी असतील, दत्तात्रय असेल, इव्हन तुमचे आई वडीलही असतील. मग त्याचं नामस्मरण तुम्ही करायचं. नामस्मरण करता करता चांगलं कर्म मात्र अपेक्षित आहे, कारण कुठेही गेलं तर चांगलं कर्म म्हणजे काय, कोणाला फसवायचं नाही, लांडी लबाडी चोरी चपाटी करायची नाही. आपल्या अंतःकरणात जसा परमात्मा आहे तसा दुसऱ्याच्या अंतःकरणातही परमात्मा आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही त्याला हर्ट केला तर ते ईश्वराला तुम्ही हर्ट करताय, लक्षात घ्या. कारण आपण न्यायाचा तराजू त्यांनी घेतलेला आहे, तो तुम्ही तुमच्या हातात घ्यायची काही गरज नाही. ते करायला ते समर्थ आहेत. मग आपण आपल्या सुधारणेकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा मनुष्य जन्म आपल्याला ईश्वराने का दिलाय, स्वतःला सुधारण्यासाठी. दुसऱ्याला सुधारण्याचा मक्ता तुम्ही घेऊ नका, त्यासाठी ईश्वर समर्थ आहे. आणि चांगलं कर्म करायचं. आणि अशा रीतीने जेव्हा चांगलं कर्म करता, रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं स्वतःला द्यायची, ती
आत्मपरीक्षणासाठी दिवसभराचा दिनक्रम नजरेसमोर आणा. मी आज काय केलं, कोणाशी खोटं बोललो का, कसं वागलो, कोणाला दुखावलं का, तुमचे दुर्गुण तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतील ते हुडकून बाजूला काढा. सद्गुणांचा हिस्सा वाढेल आणि आपण ईश्वराच्या जवळ जाऊ. अशा साध्या सोप्या सरळ मार्गाने आपण ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. तुम्ही किती गुरुचरित्राची पारायण केली हे महत्वाचं नाही, त्या पारायणातून तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्या जीवनामध्ये काय इम्प्लिमेंटेशन केलं हे महत्वाचं आहे. तुम्ही किती कोटी जप केले हे सुद्धा महत्वाचं नाही. एखादा जप असा असतो तर हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो आणि तो ईश्वराकडे काउंट केला जातो. नाहीतर सासूबाई बसलेली आहे देवघरामध्ये आणि सुनबाईला दुष्ण देते, हातामध्ये माळ ओढली जाते. अशा जपमाळेचा काही उपयोग होणार नाही. तर त्यासाठी चांगलं कर्म हे करून आपण त्या ठिकाणी जायचंय आणि ईश्वर स्वतःहून येऊन तुम्हाला मार्ग दाखवतील याची खात्री बाळगा. तुम्ही सातत्याने, याच्यामध्ये मात्र एक सातत्य पाहिजे, कारण आता सातत्य नसेल तर कुठलीही गोष्ट शक्य नाही. एक दिवस केलं आणि 4 दिवस नाही केलं तसं चालत नाही. जशी आपल्याला रोज भूक लागते, रोज आपण खातो, तसं हे अध्यात्म आहे ना, त्या अध्यात्माचा हा चार आहे. नामस्मरण त्याचं खाद्य आहे आणि ते आपण रोज खायला पाहिजे नित्य नेमाने, आणि तेव्हाच तुम्ही त्याच्या जवळ जाऊ शकाल. या अध्यात्माच्या मार्गावर तुम्हाला दत्तगुरूंचं दर्शन झालं, तर त्याआधीचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही, तुमच्या या 2 व्यक्तिमत्वात काय फरक पडला? पुष्कळ फरक पडला. मी तुम्हाला तेच सांगितलं, पहिलं मी अशाश्वताच्या मागे जात होतो. मला वाटायचं हेच धन दौलत पैसा अडका गाडी बंगला हेच सर्वस्व आहे, पण तसं नाही. मग आपली एखाद्या बेडकासारखी अवस्था होते, तळ्यातलं बेडूक असतं, त्याला वाटतं हे सगळं जग आहे. तसं नाहीये, त्याच्या पलीकडेही जग आहे आणि ते पाहता आलं पाहिजे. आपण एवढ्याच या स्पिअर मध्ये न राहता पूर्ण ह्याच्यामध्ये जेव्हा जातो, शाश्वताच्या मार्गाकडे जातो, तेव्हा मात्र ते तुम्हाला उचलून जवळ घेतात आणि खरं विश्व काय त्याचं दर्शन तुम्हाला तेव्हाच घडू शकतं आणि तो आनंदही वेगळा आहे. त्यामुळे आता मला कसली आसक्ती उरलेली नाही. कोटी करोडो रुपये ओतले तरी मला त्याचं काही घेणं देणं नाहीये. माझ्या खिशात काही वेळेला पैसेही नसतात, पण मी अगदी मनसोक्त आनंदात फिरत असतो, काही वाटत नाही मला. आजही मी लाल डब्याच्या गाडीतून, पूर्वीच्या काही मी गाडीतून फिरणारा माणूस, विमानाने प्रवास करणारा माणूस, लाल डब्याच्या एसटीतून आजही मी चौलला जातो. मला वाटत नाही काही लाज, कारण जे आहे ते त्यांचं आहे आणि ते ठेविले आनंद तैसेचे राहावे, बाकी काही नाही आहे. फक्त त्यांच्या चरणापासून दूर व्हायचं नाही. तेच जसं आपण एखादं शिखर गाठतो, शिखर गाठणं सोपं आहे, पण तिथे टिकून राहणं मग कठीण आहे. मग ते टिकून कसं राहणार, तर त्यासाठी शरणागत भाव पाहिजे. जिथे अहंकार आला तर लगेच तुमची, रावण एवढा महाज्ञानी होता आणि महाप्रतापी होता, पण त्यालाही खाली झुकावंच लागलं, कारण त्याच्या अहंकाराने त्याचा घात केला. म्हणजेच आपण ते बोध आपण त्याच्यातून घेतले पाहिजेत. कुठेही अहंकाराला थारा देऊ नका. दुश्मनावरही प्रेम करायला शिका. जेव्हा हे करायला शिकू, कारण त्याच्याही अंतःकरणात कुठेतरी ईश्वर आहेच. त्यामुळे आपण म्हणतो हा माझा दुश्मन, तो आपलं वैर भाव सुद्धा नको आपल्या मनामध्ये, तो सुद्धा काढून टाकता आला पाहिजे. क्षमा करता आली पाहिजे, म्हणजे तुमचं अंतःकरण मोठं विशाल करता आलं पाहिजे. आणि जेव्हा ते विशाल होतं, इतरांना जेव्हा तुम्ही क्षमा करता, तेव्हा ईश्वर तुमच्या जवळ असतो. तो अधिक प्रेमाने तुम्हाला जवळ करतो, कारण त्याला तेच अपेक्षित आहे. आणि सगळ्या चराचरात व्यापलेली त्याचीच लेकरं आहे आणि त्याची इच्छाच असते की यातून मार्ग घेऊन माझ्यापर्यंत या. म्हणून तो बोलावतोय आपल्याला, खुणावतोय, ये बाळा ये, मी तुझ्यासाठी वाट बघतोय. पण दुर्दैवाने आपण या भवसागरामध्ये, आपल्याला वाटतं हा मायेचाच जाळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण फसतोय. आणि आपण त्यांना सांगतोय, महाराज बोलवतोय, हात पुढे करतायत, पण आपण त्यांना काय सांगतो की बा नाही, माझा इथे संसार आहे, हे सगळं आहे, हे सोडून मी कुठे जाऊ. ह्या मोहाच्या जाळ्यामध्ये आपण असे फसलोय या भवसागरामध्ये की आपण त्यांचा हात पकडतच नाही, मायेचा हात पकडलाय. आणि माया काय आपल्याला सोडत नाही. जोपर्यंत तुम्ही मायेचा हात सोडत नाही तोपर्यंत शाश्वताकडे तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे हा सोडणं भाग आहे, पण ते करताना मात्र कर्तव्यामध्ये चुकारपणा करायचा नाही. तुमचं कर्तव्य हा पहिला देव आहे, कर्म हा पहिला देव आहे. कर्माची सांगड घालून जेव्हा तुम्ही भक्ती कराल तेव्हा मात्र तुम्ही ईश्वराच्या जवळ असाल. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, अध्यात्मामध्ये आल्यानंतर आम्हाला वाटलं चला आता आपण संन्यासी व्हावं, हे करावं, काहीतरी विपरीत घडलेलं असतं आणि माणसं लगेच भगवी वस्त्र काय घालतात,
काही जण दुसऱ्याला हेटाळणी करतात, हे महाराज बनले बघा, हे करतात. गिरनारवरही पाहिलेत मी बऱ्याच जणांना. म्हणजे आता महाराज बनले, मी आहे तसाच शर्ट पॅन्ट मध्ये आहे, पण हे मात्र महाराज बनले, त्यांनी आता काय सोहळं काय घातलंय, गळ्यात रुद्राक्षच्या माळा, भस्म काय लावलंय आणि महाराज बनून स्वतः फिरतायत, पण लोकांना भ्रमित करतायत. ह्याच्यापासून लोकांनी सावध राहायला पाहिजे. दुसऱ्याला वाईट ठरवणारे माणसं कधीही ईश्वराला आवडत नाहीत. तुम्ही स्वतः कसं आहे हे तुम्ही स्वतः बघा. आपण कसे आहोत हे महत्वाचं आहे. दुसरा कसा आहे बघायला ईश्वर समर्थ आहे, तेव्हाच तुम्ही ईश्वराच्या जवळ जाऊ शकता. खूप छान सांगितलं तुम्ही काका. तुम्ही एक नाही, दोन नाही, तर आता सांगितलं तुम्ही 319 वेळा वाऱ्या केल्यात गिरनारच्या. इतकं साहस करता कधी अंगलटीने आलं काय साहस? कारण बऱ्याच वेळा आलं, बऱ्याच वेळा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सोपं नाहीये हे. कसं तयार करता फिजिकली मेंटली स्वतःला तुम्ही? शारीरिक जेव्हा तुम्ही त्यांच्यावर सोपवता ना, मी तेच म्हणतो, जेव्हा आपण ईश्वरावर सोपवतो तिथे त्रुटी नसली पाहिजे. बाबा मी चढत नाही, तूच मला चढवतोय. एखादी वृद्ध स्त्री, म्हणूनच म्हणतो बऱ्याच वेळेला, एखादी वृद्ध स्त्री दत्तनामाच्या गजरामध्ये किंवा गिरनार पर्वत चढून जाईल, तिचं तिला कळणार नाही. पण एखादा अहंकारी तरुण म्हणेल मी हा म्हणता गिरनार चढेल, तर 500-1000 पायऱ्यांवरून अशा महाभागांना महाराजांनी परतवलेलं पाहिजे. तिकडे अहंकाराला थाराच नाही. हे करत असताना आपण पूर्णत्वाने त्यांच्यावर सोपवलं. जोपर्यंत तुम्ही सोपवत नाही तोपर्यंत ते घेत नाही. त्यामुळे तू मला दिलंच नाही तर मी काय करू, तू स्वतःच चालतो, तू म्हणतो ना मी जातो, मग चाल. मग तिकडे गोंधळ होतो. मग त्यापेक्षा त्यांच्यावर सोपवलं, बाबा तूच नेता करता करविता जे काय करायचं ते तुझं तू करून घे. आपण शरणागत आहोत, मी तुझा दासानुदास आहे, हा जेव्हा तुमचा भाव तिकडे निर्माण होतो तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. आता गिरनारच्या आपण बोलतो मी 319 केल्या, पण गिरनारला तुम्ही जर पाहिले, आता रोपवे झाला 2 वर्षापूर्वी, पण त्याच्या अगोदर कशी परिस्थिती, 10,000 पायऱ्या चढायच्या आणि तेवढाच चढणं उतरणं, म्हणजे 20,000 पायऱ्यांचं गणित आलं. आणि खालचे डोलीवाले तुम्हाला डोलीमध्ये बसवतात, दोघं जण, आणि डोलीमध्ये बसवून ते घेऊन जातात. त्यांचे किती वाऱ्या झाल्या असतील? 1000 सहज झाल्या असतील. तेच आपण वाऱ्या करणं महत्वाचं नाहीये, नुसत्या वाऱ्या महत्वाचं नाही, त्यातून तुम्ही काय आत्मसात. एखाद्याला एका वारीमध्ये सुद्धा काही मिळून जातं, तो त्याचा भाव तिकडे प्रगट झाला पाहिजे. आणि ईश्वर आपल्याला त्या ठिकाणी का बोलवतात? बऱ्याच वेळेला मला त्या ठिकाणी काही संतांच्या साधूंचे दर्शनं झाली आहेत, त्यांनी मला चापलेलंही आहे. हनुमान जयंतीच्या वेळेला तर एका संन्यासानी मला तिकडे चापलं, कारण त्यावेळेला मी चाललो होतो गिरनार पर्वतावर, आणि त्याच्या अगोदर प्रलय आला होता तिकडे गिरनारवर, आणि साधारण 3000 पायऱ्यांवर कडे पडले होते, आणि त्यामुळे मला पुढे जाणं शक्य नव्हतं. आणि त्या प्रलयामध्ये एका साधूंनी मला दरीत उतरवून दुसऱ्या मार्गाने मला गिरनार पर्वतावर चढवलं होतं. अच्छा. तो इतिहास ताजा होता. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी त्या दरीमध्ये मी रात्रीच्या सुमारास एकटाच उतरायला निघालो. आत्मघातकीपणाच होता तो. आणि उतरता उतरता मला लक्षात आलं की आता उतरतोय खरा मी, पण आता पुढे रस्ता माझा चुकला आणि दरीमध्ये घसरगुंडी होऊ लागली. दगड धोंडे अंगाला खरचटलं, कपडे फाटले. मग अशा ह्याच्यामध्ये मी कसा बसा करून पुढे गेलो, महाराजांना शरण गेलो. म्हटलं हे दयानिधी, माझी चूक झाली आहे, आता कृपा करून मला दया करा आणि मला इथून बाहेर काढा. आणि मग एका साधूंच्या ह्याच्या गुंफेमध्ये गेलो. ते साधू ध्यानस्थ बसलेले होते, आणि अशा साधूंच्या जवळ जाऊन मी बसलो बाहेर. आणि त्या साधूंनी तेव्हा हनुमान जयंती मला त्या ठिकाणी त्यांनी सत्संगही केला माझ्याबरोबर. सत्संग केल्यानंतर मग मला चहा पाणी दिलं त्यांनी. 2 वेळा त्यांनी मला त्याकडला चहा पाजला. गुंफेत जायचे, बाहेर यायचे, चहा पाजायचे. 2 वेळा मी चहा प्यायलो. आणि उठता उठता ते म्हणाले, तुम्हें गिरनार पे किस लिए बुला रहे उसका ख्याल करो, जो गुरु ने रास्ता दिखाया उस रास्ते से चलना सीखो, ऐसा कर्म मत करो जिससे अपने गुरु को तोशीश होती है. असं म्हणून त्याने मला तिकडे तासलं. आणि नंतर मग तासून झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, महाराज मुझे गुंफा में दर्शन करना है. त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य मी आजही विसरू शकत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर ते मिस्किल भाव वेगळेच होते. चंद्रप्रकाशात मी पाहतोय. आणि मी खाली वाकून, ते म्हणाले बेशक करो. मी खाली वाकून गुंफेत शिरलो. संपूर्ण गुंफा रिकामी होती. आज काहीही नव्हतं. चहा नव्हता, साखर नव्हती, पावडर नव्हती, चुला नव्हता, काही नव्हती, भांडी नव्हती, काही नव्हतं.
संपूर्ण गुंफा रिकामी आणि 2 वेळा त्यांनी तो अमृततुल्य चहा पाजला होता, ही अनुभूती होती. अशा कित्येक अनुभूती तिकडे झालेल्या आहेत. पण ते करत असताना बऱ्याच वेळेला जीवावर उदार झाल्यासारखं म्हणा, त्यावेळेचे प्रसंगही वेगळे होते आणि त्या ह्याच्यामध्ये महाराज घेऊन जायचे, मी जायचो. पण ते जात असताना मी स्वतःला पूर्णपणे त्यांच्या ताब्यात देत होतो. त्यामुळे माझ्या केसालाही कुठे धक्का लागला नाही. त्यामुळे आजही मी तुमच्या समोर बसतोय, बोलतोय, याचं कारण तेच आहे. कारण बरीच जण म्हणतात आता इतक्या वाऱ्या झाल्या, आता तुम्ही भगवी वस्त्र घाला, हे करा. म्हणजे त्यांनी काय होणार, रुद्राक्ष माळा घाला, म्हणजे साधू बनव. बोले अशा साधुत्वाचा काही उपयोग नाहीये. आपण साध्या सोप्या सरळ मार्गाने जगायचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि आपल्या मार्गामध्ये काटे येणारच, कारण हा गुरुमार्ग आहे. काटे टाकणारे असंख्य माणसं भेटतील, तुमच्यावर लांछन लादणारही माणसं भेटतील, पण विचलित व्हायचं नाही. तुमची त्यांच्यावर जर निष्ठा असेल तर मात्र विचलित होण्याचं काम नाही. तुमच्या मागे किती लाख माणसं आहेत हे महत्वाचं नाही, तुमच्या मागे गुरु दत्तात्रय आहेत का हेच महत्वाचं आहे. आणि जेव्हा ते तुमच्या मागे असतील तर कलिकाळाची भीती नाही. नाहीतर लाखो माणसं असतील आणि गुरु महाराज नसतील तर पूर्णपणे शून्य आहे ते, मग कोणाचा कसलाच उपयोग नाही. आणि मी सगळे नाती गोती, सगळे मित्र पाहिले आहेत, सगळे नात्यांचा अनुभव घेतलेले आहे. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात ना, तोपर्यंत सगळे येतात. त्यांचा स्वार्थ असतो तोपर्यंत सगळे चिटकून नसतात. गुळाला जसे मुंगे चटकतात तद्वत ते हे करतात. आणि ज्या वेळेला त्यांचं थोडंसं इकडे तिकडे झालं की तुम्हाला दुष्ण द्यायलाही हे महाभाग मोकळे असतात. फक्त स्वार्थ असतो त्यांच्याकडे. आणि ते स्वतःचा इगो हर्ट झाला, स्वतःचा स्वार्थ साध्य झाला नाही, मग दुसऱ्यालाही ते हे करायचा प्रयत्न करतात. असे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत. पण त्यातूनही बोध घ्यायचा, शांत राहायचं आणि ईश्वराचं स्मरण करायचं. उलट त्या लोकांनी जे काही केलं इतरांनी, ते आपल्यासाठी एक चांगलं द्योतक आहे म्हणा, की आपल्या मार्गासाठी ते चांगलं पूरक होतं असं मला आता वाटू लागलं. कारण त्याच्यामुळे मी अधिकाधिक महाराजांच्या जवळ गेलो. नाहीतर मग कुठेतरी ते डायव्हर्सिफिकेशन झालं असतं, लौकिकाकडेही मी वळलो असतो. त्यातून मला महाराजांनी बाजूला काढलं आणि या मार्गावर, हा राजमार्ग आहे, इथे कलिकाळाची भीती नाही. फक्त एकच लक्षात आलं, महाराजांशिवाय कोणीही आपलं नाहीये. या त्रैलोक्यामध्ये त्यांच्याशिवाय कोणीही आपलं नाही. कारण हा एका युगाचा हा हे नाहीये. युगापासून ते आपल्याला सांभाळतात. किती जन्माचं पुण्य हे असेल, त्यांनी प्रत्येक जन्मामध्ये ते आपल्याला सांभाळतात. आपण म्हणतो हा माझा नवरा, ही माझी बायको, हा माझा मुलगा, हे माझी आई, हे वडील, आपण अशा सगळ्या गोष्टी करत असतो. पण ते या जन्मापुरते निगडीत आहेत. गत जन्माचं आपल्याला माहित नाही, पुढील जन्मामध्ये आपण कुठे जाणार ते माहित नाही. पण प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला सांभाळणारा तो एकच आहे आणि ते त्रैलोक्यनाथ आहे. म्हणजे आपली कनेक्टिव्हिटी कोणाशी पाहिजे, या लोकांमध्ये राहायचं, कर्म करायचं, पण कुठेही गुंतून राहू नका. तुम्हाला कनेक्टिव्हिटी वाढवायची ती ईश्वराशी वाढवायला पाहिजे, त्या दत्तात्रयांशी वाढवायला पाहिजे. एवढं मी जाणलं. अध्यात्म आणि भगवंतावरील श्रद्धा, विश्वास प्रत्येक वारी बरोबर तुमचा वृद्धिंगत होतो का? आणि बरेच जण वारी करतात, मग इतरांना अशी दैवी अनुभूती का येत नसावी? ह्याचं कारण मी आत्ताच सांगितलं. तुम्ही वरवर काय केलं ना तरी ते, कारण ते सूक्ष्म रूपामध्ये तुमच्या मगाशीच म्हणाला, अंतःकरणात असलेले सूक्ष्म विचार सुद्धा ते टिकतात. म्हणजे तिथे कुठेही मिलावट चालत नाही. मी आहे, मी हे करतो, मी ते करतो. बऱ्याच जणांची रस्सी खेच चाललेली आहे. 2-4 वाऱ्या झाल्या की लगेच कॉलर टाईट करून जाणारी माणसं पाहिलीत. तिथे कुठेही अहंकार नको. मी वारी केली हाही नको, माझ्याकडून करून घेतली. आणि ती नुसती वारी करण्यासाठी म्हणून तिकडे जाऊ नका. त्यातून काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. महाराजांचं नाही तिकडे झालं, भोज्या केला, घरी आलो, बाकीच्या गोष्टी विसरून गेलो, असं करूनही चालत नाही. त्या प्रत्येक प्रवासामध्ये ते शिकवण असते. आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे, आत्मचिंतन करता आलं पाहिजे. त्यातून बोध घेऊन आपल्याला जीवनाचा इतिहास बदलता आला पाहिजे, पुढे सरकता आला पाहिजे. तेव्हा ते आपल्या पदोपदी आपल्याला येतात. सर्वांनाच येत नाहीत असं नाही, आणि येतही नाही असंही नाहीये. कित्येकांना त्या ठिकाणी महाराजांनी दर्शनही दिलेलं आहे आणि स्वतः कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन त्यांनी मदतही केलेली आहे. काही वेळेला वाघाचे आवाज येतात, कोणतरी येतो आणि संन्यासाच्या रूपामध्ये चला चला करून घेऊन जातो. त्यांना कळतही नाही कोण आहेत ते.
आणि नंतर कळतं तोपर्यंत निघून गेलेले असते. हो. कारण ते तारणार आहेत, प्रत्येकाला तारतात. आपल्या भक्ताचं रक्षण त्यांच्यासारखं कोणी करेल असं मला तरी वाटत नाही. बाकी सर्व दैवत आहेत, तुम्हाला जे मनोवांछित इच्छा आहे ते तुम्हाला पुरवतील. गणपती बाप्पा आहेत, हनुमंत आहे, बाकी तुम्ही कुणाकडेही जा, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. पण जे ज्ञान आणि वैराग्य देणारं जे दैवत आहे, मोक्ष देणारं दैवत आहे, हे दत्तात्रयांचं आहे. मग तिकडे जाऊन काहीच मागायचं नाही, फक्त शरण जायचं. आपल्या आत्म्याचं कल्याण कशामध्ये आहे हे आपल्यापेक्षा जास्त ते जाणतात, म्हणून तिकडे काही मागायचं नाही. नाही तर आपण एखाद्या प्राईम मिनिस्टरकडे जाऊ आणि चणे कुरमुरे मागू, ते सहज देतील तुम्हाला. पण त्याचं आत्म्याचं कल्याण कशात आहे आपल्यापेक्षा त्यांना माहिती आहे, ते बरोबर करून घेतात. म्हणून काही मागायचं नाही तिकडे, फक्त नतमस्तक व्हायचं. आणि हीच शिकवण फार मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी ती शिकवण दिली आहे, तावून सुलाखून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आता मनामध्ये कुठल्याही कसली आसक्ती उरलेली नाहीये. आता फक्त जे कर्म दिले महाराजांनी ते कर्म करतोय. जसं चौलला आता शिवदत्त मंदिराची उभारणी त्यांनी भिक्षेद्वारे करायला सांगितली. आतापर्यंत 958 त्या गिरनारवर प्रवचन झालेली आहेत माझी, 958. एकेका दिवसात काही वेळेला जो आम्ही अतिरुद्र स्वाहाकार केला होता, एकेका दिवसात 3-3 प्रवचनं केलेली आहेत. सकाळी लाड कारंजा, दुपारी वर्धा, संध्याकाळी नागपूर, त्यानंतर पुन्हा प्रवास करून जाऊन पुन्हा प्रवचनाला तयार. त्यावेळेला मला वाटायचं मी एवढी प्रवचनं केली, पण महाराजांनी तिकडेही चापतात महाराज म्हणे, तू प्रवचनं केली पण त्याला लागणारी एनर्जी तुला कोणी दिली? ती खरंय खरंय, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे एनर्जी देणार ते स्तोत्रच आहे. आणि तुमचे भाव जर चांगले असतील तर त्या ठिकाणी ते उभे राहतात. अशक्य त्यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये. त्यांनी मनात आणलं ते काहीही करू शकतात. दत्तधुनी आश्रमाची उभारणी करताना मध्ये कितीतरी संकट आली आमच्या, पण मोजून 21 दिवसात दत्तप्रभूंनी तिकडे अखंड धुनी आश्रम तयार करून घेतला. हे सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. चौलचं जे शिवदत्त मंदिर आहे, शिवलिंगाच्या आकाराचं मंदिर, 1.5 वर्षामध्ये ते अप्रतिम असं मंदिर तिकडे तयार झालं. आणि संपूर्ण भिक्षेद्वारे तिकडे वाम मार्गाचा वाईट कर्माचा पैसा घ्यायचा नाही महाराजांनी सांगितलं. मग झोळीची भिक्षा घेऊन हे करायची. मग झोळीची भिक्षा का घ्यायची? दत्तप्रभूंनी स्वतः झोळी घेतली आहे. ती का घेतली आहे? दाखवायला, अहंकाराचा त्याग करायचा, अशा रीतीने करायचा. नाहीतर मी कोणीतरी मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे, मी कशी झोळी घेऊ, असं नाहीये. तुम्ही सगळं करता आलं पाहिजे. तिकडे पूर्णपणे शरणागत भाव असेल, तुम्हाला हे कार्य करायचं ना, शरणागत व्हा. तळागाळाशी जाऊन तुम्ही काम करा, तेव्हा तुमचं होतं. पैसा हा महत्वाचा नाही, पैसा द्यायला महाराज समर्थ आहेत, हे सुद्धा आम्ही अनुभवलं. एका ठिकाणी तर आम्ही पंढरपूरला नाही, आम्ही देऊ आळंदीला गेलो होतो आणि प्रवचन होतो. देऊ आळंदीचं प्रवचन झालं आणि प्रवचनानंतर भिक्षेच्या झोळीमध्ये 5 रुपये 10 रुपये फाटले तुटलेल्या अशा नोटा झोळीमध्ये होत्या. माझ्याबरोबरच्या माझ्या मित्रांनी सगळे काउंट केले, 1000 रुपये सुद्धा झाले नव्हते. आमचे गाडी भाडेही निघणार नव्हतं. त्या सगळ्यांच्या मनात आलं, काका तुम्ही 3 तास प्रवचन केलं आणि एवढीच भिक्षा मिळाली, हे म्हणाले. आणि मनामध्ये तो कुठेतरी मनुष्य स्वभाव मनामध्ये ते घोळत गेलं, अरे एवढी भिक्षा, आपल्याला एवढं काम करायचं, म्हणजे मनात स्वार्थ नव्हता, म्हणजे काम करायचं. महाराजांनी दृष्टांत दिला आणि त्यांनी माझे डोळे उघडले. म्हणे तुला हे दिसतंय, त्यांनी दिलेली फाटकी 5 रुपयाची 10 रुपयाची नोट दिसते, पण ती नोट तो 50 रुपये कमावणारा तो भक्त होता आणि त्यांनी आपल्या 50 रुपयातले आपल्या मुलाच्या तोंडाचा घास काढून तुझ्या जोळीत टाकलाय. त्याची किंमत आपण करू शकत नाही. म्हणजे पैसा नगण्य आहे. पैसा द्यायला मी समर्थ आहे म्हटलं, तू कशाला ती चिंता करू नको, तू फक्त तुझं कर्म कर, एवढंच त्यांचं होतं. सांगलीलाही तसा एक छान अनुभव होता. प्रवचन झालं, सांगली अर्बन बँकेमध्ये प्रवचन होता, तुडुंब भरलं होतं, बसायला जागा नव्हती. वरती स्टेजवर माणसं होती, स्टेअर केसवर माणसं भरली होती, प्रचंड गर्दी होती आणि प्रवचन चालू होतं. प्रवचन झालं आणि त्याच्यानंतर लोकांची दर्शनाला लाईन लागली. दर्शनाला लागली आणि लोक तिकडे त्या अतिरुद्राचंही आमचं काहीतरी हे चालू होतं आणि त्या झोळीमध्ये लोक 100, 50, 500 रुपयाचे नोटा टाकत होत्या. एक वृद्धग्रस्त, मळकट कपडे घातलेले आणि वृद्धग्रस्त हळूहळू उठले आणि हळूहळू करत ते माझ्या जवळ येऊ लागले. जवळ आले, झोळीजवळ आले, त्यांनी पाहिलं झोळीत
100-500 रुपयाच्या नोटा पाहून ते बावरले. त्यांनी येत असताना त्यांनी फाटक्या विजारीच्या खिशात हात टाकलेला आणि शोधतात काहीतरी, शोधता शोधता त्यांच्या हाताला 1 रुपयाचा कॉईन लागला आणि लाख मोलाचा हसू त्यांच्या मुखावर प्रगट झालं. ते माझ्याजवळ आले आणि झोळीमध्ये पैसे टाकणार, 500 100 रुपयाच्या नोटा पाहिल्या आणि ते बावरून तरी हाताची मूठ आवळली आणि मागे सर. पण माझं लक्ष त्यांच्याकडे होतं. मी म्हटलं, बाबा द्या तो 1 रुपया, आमच्यासाठी तो अनमोल आहे. कारण ज्याच्या खिशात काही नाही त्यांनी दिलेलं ते सर्वस्वाचं दान आहे. आणि त्यामुळेच आमचा तो यज्ञ, एवढा मोठा यज्ञ, एवढा खर्चिक यज्ञ पण सहजगत्या पार पडला. पैसे द्यायला ते समर्थ आहेत, पैशाच्या मागे धावायचंच नाहीये. मग हे पैसे आपण का जमा करायचे? एखाद्या भक्ताचा अतिरुद्र करणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाचं तिकडे कॉन्ट्रीब्युशन लागलं गेलं. जे मनापासून भक्त आहेत प्रत्येकाची तिकडे सेवा लागली गेली. महाराजांनी किती सूक्ष्म रूपामध्ये विचार करतात बघा आपला, तुमचा आमचा. ही त्यांचीच करणी आहे, आपण काहीच करत नाही. आपण फक्त त्यांच्या जगण्यापाशी शरण जायचं आणि हा आनंदच मोठा आहे. खरंच आहे काका. सनातन धर्मामध्ये तीर्थयात्रांमध्ये चारधाम यात्रेचं खूप महत्व आहे. हो हो हो. तुम्ही चारधाम यात्रा आतापर्यंत 10 वेळा चारधाम यात्रा केल्या आहेत. चारधाम यात्रेचा काय महिमा सांगाल तुम्ही? चारधाम म्हणजे प्रत्येक ठिकाणी इकडे संकट पाचवीला पुजलेले, रोड नाहीच आहेत म्हणा, आणि सारखं लँडस्लायडिंग होत असतात. केव्हा म्हणजे पूर्वीच्या काळी, आता तर पुष्कळ त्यांचे रस्ते तयार केलेत, बरेचसे फॅसिलिटीज आहेत. पूर्वीच्या वेळेला चारधामला माणसं बाहेर पडली, वृद्धावस्थेत बाहेर पडायची, गेले की ते परत येणार नाही, माणसांनी ठरवून ठेवलेलं आहे. आता येणार नाही, गेले 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 गेले. तशीच परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर तिकडे पहाड कोसळताना दिसत आहेत. आमच्या समोर सुद्धा कित्येक वेळेला केदारनाथला वगैरे वरून दगड आलेले, बाईक्स माणसं खाली पडलेली आहेत, 5-6 माणसं समोर दगडाच्या खाली चिरडली गेलेत, असे नित्य नेमारी घड. पण हे कठीण असते, पण ते करत असताना पूर्ण श्रद्धेने जेव्हा जातो तर ती सहजगत्या महाराज करून घेतात. माझ्या 8 वर्षामध्ये 10 चारधाम झाल्या. त्याच्यापैकी एका महिन्यात 2 चारधाम आणि 1 गिरनार झाली, ती कोविडच्या काळामध्ये. मी करू शकणार नाही. मी चारधाम करून आलो आणि मी गोरक्षनाथ शिखरापर्यंत होतो आणि गुरुशिखर चढत होतो. चढता चढता माझ्या मनामध्ये आलं, नाही मला जायचंय. जणू काय तो पहाड बोलवतोय मला, केदारनाथ बाबा मला बोलत आहेत. त्यामुळे मी पुन्हा तिकडून लगेच हे केलं की डिसाईड केलं की मला जायचंय, आणि पुन्हा मी तिकडे जाऊन पोहोचलो. ते सगळे अचंबित झाले, अरे प्रमोद भाई अभी तो आप आके गए. बोला नाही, पुन्हा आ गया, मैं पहुंच गया. आणि तो एक वेगळा आनंदच होता. आणि त्या आनंदामध्ये बऱ्याच वेळा अनुभूती सुद्धा एवढ्या छान होत्या. आणि काही वेळेला ते अशी सहज करता रेड कार्पेट घालतात. काही वेळेला तुमच्याला जाताना प्रत्येक ठिकाणी अशी कसोटी बघितली जाते. इथे लँडस्लायडिंग झालं, अक्षरशः वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि पुढे जाण्याचा रस्ता बंद पडलेला आहे, समोर लँडस्लायडिंग होत आहे. मग तुम्ही कित्येक तासन तास, 8-8, 10-10, 12-12 तास, 18 तास तुम्ही त्या ठिकाणी अडकून पडता. अशा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि ती यात्रा करता तेव्हा कुठेतरी तो आनंद मिळतो. केदारनाथला तर गेल्यानंतर दूरवर असं 500 मीटरवर तुम्हाला केदारनाथचं मंदिर दिसायचं, पण त्या ठिकाणी एक तर हाईट आहे, ऑक्सिजन लेवल कमी, तिथून तिथे जाईपर्यंतही दमछाक होते. असे सुद्धा अनुभूती आलेले आहेत. मग सगळ्या प्रकारच्या अनुभूती आलेल्या आहेत. एका वेळेला तर आम्ही चारधामला जात असताना आमच्याकडे जवळजवळ 54 जणांचा ग्रुप होता आणि 27 जणांचे 2 बसेस आम्ही केलेल्या होत्या, मिनी बसेस. आणि आम्ही तिकडे चारधाम यात्रेला निघालो. आणि त्याच वेळेला तिकडे केदारनाथला जो मागे प्रलय झाला होता तसाच प्रलय त्या ठिकाणी झाला. आणि त्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी हे करत होते की अनाउन्समेंट चालली होती टीव्हीवर वगैरे की बाबा कोणी पुढे जाऊ नका, 4 दिवस तुम्ही घालू शकणार नाही, आहेत त्याच ठिकाणी थांबा. आणि त्या ठिकाणी हरिद्वारला सर्व गाड्या अडवल्या होत्या.
एक्सेप्ट आमच्या 2 गाड्या. आम्ही पुढे सरकलो आणि मागे गाड्या अडवल्या. आणि तिथून आम्ही पुढे सरकलो आणि मी त्या गाडीवाल्यांना सांगितले आपल्याला डायरेक्ट यमुनोत्रीला जायचंय, म्हणजे जानकी कुट्टीला. म्हणून आमच्या दोन्ही गाड्या आम्ही जानकी कुट्टीला घेऊन गेलो. तिकडे रात्रभर राहिलो आणि पहाटे लवकर उठून आम्ही यमुनोत्रीचं दर्शन घेतलं. यमुनोत्रीचं दर्शन घेतलं. चिटपाखरू कोणी नाही, आम्हाला काहीच कल्पना नाही. आम्ही निवांत दर्शन झालं आमचं. दर्शन घेऊन आम्ही खाली उतरतोय तर पोलीस तिकडे, अरे आपको मालूम नहीं क्या ये यात्रा बंद की है? हमको मालूम नहीं, हमको ऐसा वह अभी निकलो और जिधर सुरक्षित जगह रहो. आम्ही उत्तर काशीला जाणार होतो, गुप्त काशीला, सॉरी उत्तर काशीला. उत्तर काशीला निघालो आणि उत्तर काशीला एका चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही सगळेजण होतो. आमच्याबरोबर एक डेप्युटी कलेक्टर मॅडम सुद्धा होत्या. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी थांबलो आणि पाऊस पडायला चालला, सुरुवात झाली होती. सगळीकडे बर्फ पडतोय. टीव्ही न्यूज चालू होत्या की उद्या होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आम्ही पाहिलं, न्यूज तेच सांगत होत्या. आणि मी तिकडे आम्ही ब्रेकफास्टला सगळे जमा झालो होतो आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही जमा झालो आणि एकाएकी माझ्या मनात आलं, आतून आंतरिक जो आदेश म्हणतो तसा आला की आपल्याला इथून निघायचंय. मी त्यांना म्हटलं चलो पॅकअप, आपल्याला जायचंय पुढे. त्या डेप्युटी कलेक्टर म्हणाले काका हे बघा इथे टीव्हीवर सांगतायत इथे सगळं बंद आहे, आपण कसं काय जायचं? म्हटलं नाही आपल्याला जायचंय. मग चला मी जायचं म्हटल्यावर सगळे तयार झाले, सगळे खुशीत आले. आम्ही लगेच तिकडे हॉटेलवाले सांगा आम्ही आता रात्रीचा मेनू सगळं तयार होता आणि आम्ही तिकडून नेसत्या वस्त्रानिशी निघालो आणि गंगोत्रीला जाताना मध्येच आमच्या गाड्या अडवल्या. आणि गाड्या अडवल्यानंतर तिकडले जे चेकपोस्ट होते त्यांनी विचारलं का जा रहे? बोला हर्षल जा रहे. तर त्याने आम्हाला सोडलं, काय वाटलं त्याला ते. आमच्या दोन्ही गाड्या पुढे निघून गेल्या, बाकी तर कोणी रस्त्यात चिटपाखरू कोणी नव्हतं. आम्ही पोहोचलो तो डायरेक्ट गंगोत्रीला. गंगोत्रीला उतरल्यानंतर तिकडे बर्फाचा पाऊस पडत होता. आमच्या बरोबर लहान मुलं वगैरे होती आणि बाजूच्या ह्याच्यावर निसर्गरम्य झाडांवर, हिरव्यागार असे झाडांवर जेव्हा बर्फाचे हे दिसत होते ते सगळी मुलं एवढी खुश झाली. आम्ही उतरलो तर बर्फाची लादी खाली पसरलेली होती. मी यांना म्हटलं तात्काळ चला लवकर जायचं आणि लवकर परत यायचं, नाहीतर मंदिर कदाचित बंद करते, कारण हा अनुभव वेगळाच होता. म्हणून मी धावत सुटलो. माझ्या वाटेमागे आमच्या बरोबर एक 84 वर्षाचे वृद्धग्रस्त होते. पडतायत, उठतायत, पुन्हा चालतायत, असं करून आम्ही सगळेजण तिकडे पोहोचलो. मी पुढे गेल्यानंतर त्या मंदिराचे पुजारी ओळखत होते मला. मी त्यांना म्हटलं दर्शन घेतलं. बोला अच्छा हो गया, मैं तो मंदिर अभी बंद कर रहा था, ऊपर से ऑर्डर आया पूरा बंद करो तो करके. मी म्हटलं मेरे दोस्त लोग आ रहे, जरा थोडासा रुको. थोडं करताना आमच्या 54 जणांचं तिकडे दर्शन झालं. आणि दर्शन झालं आणि आम्ही बाहेर बूट वगैरे काढून ठेवले होते. बूट घालायला गेलो ते बूट संपूर्ण बर्फाने भरलेले, सगळ्या अंगाच्या नेसत्या वस्त्रानिशी संपूर्ण बर्फाच्या ह्याच्यात आम्ही चिंब भिजून गेलो होतो. मग तसंच त्यांना म्हटलं चला आता आपल्याला इथे जास्त वेळ काढता येणार नाही, आपल्याला हॉटेलमध्ये पोहोचायचंय. मग हर्षलला आम्ही येऊन तिकडे काहीतरी थोडंफार एका हॉटेलमध्ये खाल्लं आणि आम्ही निघालो आणि पुढे लँडस्लायडिंग झालं. रात्रभर आम्ही तिकडे अडकून पडलो होतो लँडस्लायडिंगमुळे. आणि तिकडून तो रात्रीच्या अंधारा पुढे जाणं शक्य नव्हतं, बाहेर येणं, आणि सगळे थंडीने कुडकुडत होते. अशा वेळेला आमच्या परिवारातले एक गृहस्थ होते आणि ते गृहस्थ म्हणाले की मला त्या ठिकाणी त्याला चेस्ट पेन व्हायला लागला आणि एवढं त्याला सफोकेशन व्हायला लागलं की त्याला वाटलं की आपल्याला आता अटॅक येणार. आणि त्या ठिकाणी कुठेही डॉक्टरचं तसं हे नव्हतं. आम्ही तिकडे मध्येच अडकलो होतो आणि ते मागे घ्यायचं तर ड्रायव्हर ऐकायला तयार नाही. मग त्या डेप्युटी कलेक्टरने तिकडल्या पोलीस स्टेशनला फोन केला. ते इन्स्पेक्टर आले, मग त्यांनी त्याला दम मारून पुन्हा आम्हाला मागे हर्षल जवळ आणलं. आणि तिकडे मिलिटरीचं हॉस्पिटल होतं, तिकडे त्या माणसाला तिकडे आम्ही रात्री ऍडमिट केलं. आणि बाकी तिथे काहीच सोय नव्हती. एका ठिकाणी लेडीजला आणि एके ठिकाणी जेंट्स. 54 पैकी 50 जणांची सोय झाली आणि 4च जण आम्ही वाचलो होतो. सगळ्या लेडीज एके ठिकाणी, एका बाजूला जेंट्स, आणि 4च माझ्या बरोबरचे 3 जण होतो. आणि आम्हाला काही कुठेच सोय नव्हती, कारण जागा सगळे चिपकून एकमेकाला झोपून गेले. आणि करायचं काय? तेवढ्यात तो इन्स्पेक्टर पुन्हा आला. बोला आप लोगों का, बोला जगाही नाही आहे. त्याला काय वाटलं, त्यांनी दुसऱ्या एक हॉटेलवाल्याला उठवला रात्रीचा. बोला इनको पहिला इथून आम्हाला 4 बेडची सोय केली आणि आम्ही निवांत. आणि तिकडे रात्री ज्या हॉस्पिटलमध्ये त्या
आमच्या सहकार्याला नेऊन ठेवला होता. तो सकाळपर्यंत ठणठणीत झाला, पुन्हा आमच्या बरोबर पुन्हा यात्रेला तयार. म्हणजे महाराजांनी ती योजना केली. अशा रीतीने महाराज कुठे ना कुठेतरी उभे राहतात. नंतर तो पोलीस आमच्या बरोबर पुढे आला, त्यांनी जेसीबी वगैरे नेला होता, आम्हाला सुरक्षित स्थळी सोडलं आणि नंतर ती स्वारी मागे आली. तुम्ही 8 वेळा 12 ज्योतिर्लिंगांचं पण दर्शन घेतलंय ना? 12 ज्योतिर्लिंग आणि पशुपतीनाथ हे दरवर्षी माझं होते. पशुपतीनाथला पण? पशुपतीनाथ जवळजवळ 11 वेळा झाले माझा. आणि तो एक वेगळाच अविस्मरणीय आनंद आहे. एक म्हणजे मलाही कल्पना नाही मी कसा तिकडे ओढला गेलो आणि कशा रीतीने याच्यातून, म्हणजे मी म्हणतो ना, पैसा नगण्य आहे. मी खिशात कधी पैसे बघितलेच नाही. महाराज सोय करतात, मी जाऊन येतो, सहजगत्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि त्याच्यातला आनंदही वेगळा आहे. तो करत असताना एक वेगळा आनंद. त्याच्या निमित्ताने पुन्हा मी केदारनाथला जात होतो, तर केदारनाथ बद्दल एक वेगळंच मनामध्ये प्रेम आहे. ती आस्थाच वेगळी आहे. पण आता तिकडे बरंचसं व्यापारीकरण चाललंय. व्यापारीकरण म्हणजे हौशे गवशे सगळे जण येतात. ते खरं ऍक्च्युली शिवाचं जे स्थान आहे एवढं दुर्गम आणि छान स्थान आहे की तिथे जाऊन आपण वेगळा आनंद घेता आला पाहिजे, वेगळी अनुभूती घेता आली पाहिजे. पण त्याऐवजी नुसतं आपण टाइमपास करायला, सेल्फी काढायला, त्याच्यात काही मजा नाही आहे. बरीच हौशे गवशे येतात. हल्ली हेलिकॉप्टरची सेवा सुरू आहे. पण तुम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने तिकडे जाता, मनापासून जाता, तेव्हा तुम्हाला ती अनुभूती होते. गेल्याच वर्षी मी संपूर्ण त्या ठिकाणी रोड पूर्णपणे कोलॅप्स झालेले होते. रोड पूर्ण कोलॅप्स झाले आणि केदारनाथला. आणि वरती ह्याच्यामुळे क्लायमेट एवढं खराब होतं की हेलिकॉप्टर सेवाही बंद होती. आणि अशात आम्ही खाली जाऊन अडकून पडलो होतो. हेलिकॉप्टरचं तिकीट होतं आणि मुश्किलीने आमच्यापैकी 4 जणांना वरती जाण्याचा योग आला. त्या ह्याच्यामध्ये बाकी सर्व औषधं आणि खाण्यापिण्याच्या वस्तू भरल्या त्यांनी. आमचे हेलिकॉप्टर वरती गेलं आणि पुन्हा बंद झाला. तेव्हा बंद झालं. आम्ही 4 तिकडे पोहोचलो आणि निवांत शांतता, एवढी नीरव शांतता, कोणी नाही, सगळे दुकानं बंद, हॉटेल बंद. आणि फक्त त्या ठिकाणी आम्ही तिकडे पोहोचल्यानंतर पाऊसही पडतोय आणि आम्ही पोहोचल्यानंतर माझ्या बरोबरचे सहकारी बोलायला लागले की आपल्याला बघा लाख मोलाचं नशीब लाभलंय. एवढा नाहीतर कधी एवढ्या केदारनाथला एवढी गर्दी असते, आपल्याला दर्शनही नाही. आम्ही दर्शनाला आत गेलो डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये. त्या महंतांच्या बरोबर आरती मिळाली, सगळं काय झालं, 20 वाजले, सगळी जण खुशीत होते. पण ती एनर्जी वेगळी आहे. तिकडे गेल्यानंतर मात्र हळूहळू यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल होत गेला. दुसऱ्या दिवशी ते हेलिकॉप्टरकडे भाळायला लागले. आणि म्हटलं नाही, मिळते निवांत, थांबूया आपण. नाही, खाली माझी मुलगी वाट बघते, कोणाचा बायको वाट बघते, असं करून त्यांचं नॅचरल आहे ते, मी ते म्हणत नाही. पण त्याच्यामध्ये त्यांचं मन बिचल होत गेली. मी तिकडे जाऊन नित्य नेमानी सकाळ संध्याकाळ दुपार पाहिजे तेव्हा जायचं, अभिषेक करायचं. रात्री सुद्धा मंदिर बंद करायलाही आम्ही होतो. आणि 3 दिवस निवांतपणे तिकडे राहता आलं. पण ह्या लोकांनी शेवटी एवढे वेडे झाले, किंवा कसंही करा काका, आम्हाला खाली उतरायचंय. आणि नंतर शेवटी एकदाच आम्हाला हेलिकॉप्टर मिळालं, आम्ही खाली आलो. पण तो 3 दिवस तिकडे जो आनंद होता, तो एक वेगळा आनंद होता. त्याला कसली तोड नाही, फक्त ते घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि तो खूप अवर्णनीय असा आनंद होता तिकडे. कसलंही लक्झरी लाईफ नाही, काही नाही. म्हणजे तुमचं मन त्या ठिकाणी पाहिजे. तसाच एक अनुभूती आली होती यमुनोत्रीला जाताना. पहिले 3 यात्रा, म्हणजे आम्ही पहिलं केदारनाथ केलं, बद्रीनाथ केलं आणि गंगोत्री केलं, आणि शेवटी यमुनोत्री ठेवलं होतं. यमुनोत्री आणि तिन्ही आमचे एवढे छान झाले की आम्हाला वाटलं अरे महाराजांनी रेड कार्पेट घातलं. आणि महाराजांना जरासं आपण हे केलं की महाराज बरोबर ते मला मारायला सुरुवात करतात. आणि आम्ही तिकडे यमुनोत्रीच्या इकडे पोहोचलो तेव्हा 100-150 गाड्यांची लाईन लागली होती. आणि पुढे पाहतोय ते पहाडाच्या इथून संपूर्ण लँडस्लायडिंग चाललं होतं. आणि महिनाभरापासून ही परिस्थिती होती. पुढे जायचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. सगळेजण तिथे येऊन परत फिरत होते. ते म्हणाले अरे हम लोगों ने डिक्लेअर भी किया, पोलीस सांगतात, फिर भी आप लोग आते, असं सगळं त्यांचं चाललं होतं. काय करावं ते कळत नव्हतं. आणि अशा ह्याच्यात मला तर जायचं होतं, 4 धाम पूर्ण करायची इच्छा होती माझी. मग त्या ठिकाणी पाहिलं तर दरी होती आणि दरीच्या पलीकडे दुसऱ्या डोंगरावर
काही गाव वस्ती दिसत होती. मी तिकडे विचारलं, बोलो उधर गाव आहे लेकिन उधर से भी जा सकते हैं, लेकिन दरीमध्ये उतरून पुन्हा तिकडे. पण त्या ह्याच्यामध्ये पुन्हा आम्ही विचार केला आणि दरीत उतरलो आणि पुन्हा त्या गावामध्ये गेलो. तिकडे चहाच्या टपरीवर काही माणसं गावातली बसलेली होती. तिकडे बसलेलं, म्हटलं आगे जाने का रास्ता, बोला आगे जाने का रास्ता आहे. इकडे सुद्धा हे झालेलं आहे, लँडस्लायडिंग झालंय आणि तो लाकडी पूल आहे तो उद्ध्वस्त झालाय आणि वरून संपूर्ण पाणी पडतंय, तिकडून जाणं शक्य नाही. तरी आम्ही म्हटलं जाऊन बघूया. तिकडे आम्ही जाऊन पोहोचलो तर तिकडे आम्हाला 3 माणसं भेटली. तर 3 माणसं भेटले, बोला हे तो पुरा तुटा आहे, लकडी का दोरीला धरून तिकडे जायचं, जवळजवळ 20 फुटाचं अंतर. हे रिस्की होतं कारण वरून प्रवाह एवढा जोरदार होता, त्या प्रवाहातून तिकडे जायचं. मग मी म्हटलं नाही हमको जानाही आहे. मग त्यांनाही दया आली आणि ते आम्हाला हात धरून त्या बाजूला घेऊन गेले. आम्ही त्याच्या पलीकडे गेल्यावर नंतर आमच्यापैकी एकाने सांगितलं, बाबा इसको कुछ पैसा देते, बोला हम पैसे के लिए काम नाही करते. आणि मग त्यांनी त्यांच्यातल्या एकाला सांगितलं, इनको आगे तक छोडो, आगे भी एक पूल आहे वो भी तुटा आहे. मग त्या एक जण आमच्या बरोबर आले. आम्ही पुढे गेल्यानंतर तिकडे सुद्धा सुंदर निसर्गरम्य झरे वाहतात, हे होत आहेत. पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या तुटलेल्या पुलाजवळ आलो. तिकडून त्यांनी आम्हाला तो पूल पार करून दिला आणि आम्ही त्यांचे आभार मानले. आभार मानल्यावर मी त्याला विचारलं, भाई साहब आपका नाम क्या है? बोला मेरा नाम प्रमोद है. मेरा नाम प्रमोद है. आणि मग आम्ही पुढे निघालो आणि यमुनोत्रीला गेलो. तिकडे चिटपाखरू गोडी नाही, संपूर्ण शुकशुकाट, निवांत दर्शन झालं. दर्शन झाल्यावर खाली उतरायचं आणि पुन्हा इकडे परत येऊन आम्हाला ती जीप पकडून पुन्हा ही कसरत करत पुढे जायचं होतं. म्हणून आम्ही त्वरेने उतरायचं. माझ्या बरोबरचे 2 घोड्यावर आले, पण त्यांच्या अगोदर मी खाली चालत उतरलो होतो. आणि खाली आल्यानंतर त्या ठिकाणी त्या जीप होत्या त्या निघून गेलेल्या. नेसत्या वस्त्रानिशी आम्ही आलेलो, त्यामुळे संपूर्ण पावसामुळे शरीर भिजलेलं होतं आणि चिल्ड झालं होतं, एकदम थंडी, हवामान एकदम थंड होतं. आणि तिकडे हॉटेल सगळी बंद. एका हॉटेलमध्ये आम्ही विचारलं, संपूर्ण धुळीचं साम्राज्य होतं. तो बोला हम साफ करके थोडा बहुत करके दे देगा. पण अंगावर कपडे बदलायला पाहिजे होते, टॉवेल पाहिजे होता. मग पुन्हा आम्ही शोधतोय तर कुठेही बंद नव्हतं. एक शटर उघडं दिसलं, ते शटरवालं पाहिलं, ते कपड्याचंच दुकान होतं. त्याला उघडायला लावलं आणि त्यांनी जेमतेम टॉवेल आणि बाकीचे कपडे, म्हणजे माझ्या अंगाचं शर्ट असेल तर त्याच्या अंगाचं बनियान, असला सगळा प्रकार. आणि अशा ह्याच्यामध्ये विदुषकी थाटामध्ये आम्ही ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि पुन्हा परतीचा प्रवास. म्हणजे एक वेगळा आनंद होता. पण त्या ह्याच्यामध्ये शिकवणही असते. कुठल्याही याच्यात डगमगायचं नाही. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी शरणागती स्वीकारायची नाही. शरण जायचं ते फक्त आणि फक्त ईश्वराला. बाकीच्या येथे कुठे थांबायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे, तुमचा आंतरिक व्हॉइस तुम्हाला सांगतोय, अंतर्मन सांगतंय की यू आर ऑन द राईट ट्रॅक. तुम्हाला थांबायची गरज नाही, तुम्ही पुढेच चालत जाईल. तुम्ही पंचकेदार पण केली आहे यात्रा, त्याबद्दल काय सांगा? जबरदस्त आहे. पंचकेदार नावाप्रमाणे पंचकेदार का बरं म्हणतात? आणि ह्याच्यामध्ये केदारनाथ एक आलंच. पंचकेदार म्हटलं केदारनाथ आहे, त्याच्यानंतर मध्यमहेश्वर आहे, नंतर रुद्रनाथ, तुंगनाथ आणि कल्पेश्वर, असे 5 प्रकार आहेत, त्या 5 स्थान आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्यांचं. आणि हे पंचकेदार करणं एवढं सोपं नाहीये. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आहे सर्व. आणि सगळी हाईट, मी गिरनारवर जेव्हा प्रवचन देतो तेव्हा मी सांगतो 3500 फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण, असं मी नेहमी ह्यानी सांगत होतो. पण जेव्हा मी ह्या भागामध्ये गेलो, 18,000, 20,000, 22,000 एवढी हाईट, ऑक्सिजन लेवल, चालताना सुद्धा तुम्हाला थकवा येईल अशी परिस्थिती. अशा ह्याच्यामध्ये पंचकेदार करायचं म्हणजे कठीण. आणि जेव्हा आम्ही केदारनाथला गेलो, आम्ही 8 जण होतो. आणि केदारनाथला गेल्यानंतर प्रतिकूल परिस्थिती, पाऊस पडतोय, बर्फ पडतोय. आम्हाला ज्या रूम मध्ये जेमतेम एक रूम मिळाली, त्या रूम मध्ये आम्ही आतमध्ये झोपायचं म्हणून आत गेलो तर संपूर्ण रूम याच्यामध्ये होती. संपूर्ण भिजलेले वस्त्र, गादी भिजलेली, अंथरुणं भिजलेली, अशा ह्याच्यामध्ये आम्हाला रात्र काढावी लागली. आणि अशा ह्याच्यात हे करून आम्ही तिकडे दर्शन घेतलं, पहाटेची तिकडे पूजा केली आणि सर्व उरकून आम्ही पुन्हा खाली उतरलो आणि मग मध्यमहेश्वरला निघालो.
मध्य महेश्वरला सुद्धा जाताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला पुढे वरती चढावं लागतं. आणि एवढा मोठा तो ट्रेक आहे, ते चढता चढताना मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असा असतोच. आणि जेव्हा मध्य महेश्वरच्या इथे आम्ही आलो, बाहेरच्या बाजूला तिकडे लक्झरी काही नाहीये. बाजूला ते 2-3 असे खोपटासारखे त्यांनी केलेले आहेत, त्याच्यामध्येच त्यांनी तुमची राहण्याची सोय करतात. आणि जेव्हा मध्य महेश्वरला गेल्यानंतर आम्ही तिकडे दर्शन घेतलं आणि एक एक करत त्या ठिकाणी बाजूला जे मिळेल त्या खायचं. कारण माझे खाण्याचे जरा जास्त नखरे असतात, म्हणजे असं वैशिष्ट्यपूर्ण असं काय नाही, पण मला हे पाहिजे ते पाहिजे असं थोडं चॉईस असतो. पण तिकडे सगळ्या चॉईस महाराजांनी बाजूला केल्या. जे मिळेल तर डाळ चपाती तर डाळ चपाती खा, मोकळा हो, अशा रीतीने सर्व तिकडे चालायचं. चहा मिळेल तो चहा घ्यायचा. कुठेही लक्झरी लाईफ नाही. तिथून उतरल्यानंतर आमच्या बरोबर काही जी मंडळी होती, एक वेगळा आनंद. एक ऑर्थोपेडिक सर्जन होता आणि तो म्हणत होता, काका मी प्रत्येक ठिकाणी ट्रेक करणार आहे आणि इकडे आल्यावर स्वारी मात्र ढेपाळली. आणि तिकडे गेलं एवढं साधं सोपं गणित नाहीये. आणि वय वर्ष त्याचं जेमतेम 40-42 असणार तो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व हात पाय पकडून जातात. आणि ह्या ठिकाणी सुद्धा रुद्रनाथला सुद्धा, रुद्रनाथ नावाप्रमाणे रुद्र, अक्षरशः ते कस पाहिल्याशिवाय राहत नाही. तुंगनाथ तर सगळ्यात उंचीचं ठिकाण. तुंगनाथला गेलो आणि काय महाराजांचं लीला. तुंगनाथला गेलो आणि त्या ठिकाणी आमचा पाठीमागे काय 2-3 जण होते. आम्ही 7 जण होतो. आम्ही 5 जण पुढे गेलो आणि पुढे होती बरीचशी माणसं आतमध्ये दर्शन घेऊन. तर आम्ही गेल्याबरोबर तिकडल्या पुजाऱ्यांना काय वाटलं ते माहित नाही, त्यांनी मला आतमध्ये बोलवलं, सगळ्यांना बाहेर थांबवलं आणि आमच्या बरोबर आलेलं सगळ्यांना आत गेलं. हे आपके साथ आहे ना, आले 2 को. आणि सगळ्यांकडून तिकडे त्यांनी अभिषेक पूजा संपन्न करून घेतली. तोपर्यंत त्यांनी कोणालाही आत येऊन दिलं नाही. अभिषेक पूजा झाल्यानंतर त्यांना काय वाटलं, पुन्हा ते बाहेर आले. पुन्हा ते भैरवनाथचं स्थान हे सगळ्या सांगत होते. नंतर म्हणाले, आपको कभी भी इधर आने का है मेरे को फोन करना और इधर आना. नंतर आम्ही तुंगनाथून वरती चंद्रशिला आहे, चंद्रशिलेला वाटतं 2-2.5 किलोमीटरचा ट्रेक आहे तो, पण जबरदस्त ट्रेक आणि सर्वात उंचीचं ठिकाण. रामाने त्या ठिकाणी साधना केलेली आहे आणि तिकडे बर्फाचा पाऊस पडत होता. वरती जाईपर्यंत सगळ्यांचे हाल खराब झाले होते. आणि अशा ह्याच्यात आम्ही तोही ट्रेक पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर रुद्रनाथही केला. रुद्रनाथही रावाप्रमाणे रुद्र, अक्षरशः सहजगत्या रस्ता काही हे नाहीये, चालतच जावं लागतं. त्या ठिकाणी कुठलीही सोय नाहीये, कसलीही लक्झरी नाही. मध्ये एक हे लागतं, एक हॉल्ट आहे रात्रीचा. त्या ठिकाणी तुम्हाला चहा पाणी आणि जे काय तो खायला घालेल तेवढं खायचं. आणि अशा ह्याच्यामध्ये तिकडे जाऊन तुम्हाला हे करावं लागायचं. अशा ह्याच्यामध्ये आमचा तो ट्रेक सुरू झाला. ट्रेक म्हणजे मोठ्या मोठ्या खडकावर चढून वगैरे पुढे जायला लागायचं. आणि काही ठिकाणी आम्ही उभे राहिलो, बाजूला जळवा चढायच्या त्या अंगावर, आणि जळवा चढायच्या आणि ते रक्तपिसापासून जळवा. आमच्या परिवारात ते डॉक्टर नितीन गांधी होते, ते म्हणाले अशा 10-12 जळवा चढल्या की सगळं रामकृष्ण हरी होऊन जाईल. मग ते आम्ही मीठ घेतलं आणि मीठ त्या जळवांवर टाकलं की तो जळवा निघून जायचा. अशा रीतीने आम्ही तो प्रवास, मात्र खडतर प्रवास आम्ही पूर्ण केला. आणि तिकडे जेव्हा आम्ही रुद्रनाथला त्यानंतर दर्शन घेतलं, पूर्णपणे दर्शन घेतलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा खाली उतरल्यानंतर राहिलं होतं आमचं फक्त कल्पेश्वर. खाली उतरल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये स्टे होता आणि सगळेजण पाय कोणाला टेकताही येत नव्हते. कारण जेव्हा आम्ही रुद्रनाथ करून खाली उतरलो त्यावेळेला जो आता ऑर्थोपेडिक सर्जन होता, मी ट्रेकिंग करणार हे करणार म्हणत होता, त्याला आमची साधारण गाडी होती 2-2.5 किलोमीटरवर. तो बोलतो, काका मला एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही, मी इथेच बसतो. आणि मग मी पुढे जाऊन ते गाडी बिडी घेऊन त्याच्यासाठी पाठवली आणि त्यांना चालताही येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून ते सगळेजण खाली उतरतायत, अक्षरशः एक पायऱ्या इकडे तिकडे वेडे वाकडे पडत, आणि मी धावत खाली उतरतो. म्हटले, काका तुम्हाला एनर्जी येते कुठून? म्हटले महाराजांची एनर्जी. खरंच. आणि तेच करून घेतात. आणि राहिलं आता आमचं फक्त कल्पेश्वर. आणि कल्पेश्वरला आम्हाला जेव्हा जायचं होतं तेव्हा सगळे खुशीत होते. कारण सगळ्यात सोपा ट्रेक तिकडे होता. तिथून अगदी जवळपास तुम्हाला तिकडे
पण तिथे गाड्या जात नाही का म्हणजे तिथपर्यंत? गाडी जाते तिकडे, कल्पेश्वरला जाते गाडी, बाकी ठिकाणी तिकडे नाही जात? जवळपास गाडी जाते. त्यामुळे सगळे म्हणाले झालं आता आपलं पंचकेदार. हा पण हा तसं नव्हतं गणित. आमची गाडी निघाली आणि 16-17 किलोमीटरच्या अलीकडे संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झालेला आणि तिथून बरचसं अंतर भरायचं होतं आणि सगळे घाबरले. आता एवढे चालणार, सगळे थकलेले होते. म्हणजे आपण कसे चालणार आता एवढे म्हटलं. आणि नंतर मग त्या तिकडे पाहिलं तर रोडचं काम चाललेलं होतं, त्याला थोडा पटवला. तिकडचा तो ड्रायव्हर होता त्याला पटवला. त्यांनी थोडं थोडं इकडे तिकडे करत आम्ही थोडंसं पडकत गाड्या हळूहळू पुढे नेल्या. नंतर 4-5 किलोमीटरवर आलो आणि संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झालेला, वरून पाण्याचा प्रवाह मोठा चाललेला आणि त्याच्यातून एका बाजूने वळसा घालून तुम्हाला चालतच तिकडे जाणं भाग होतं. सगळे थकलेले होते पण इलाज नव्हता. त्या पाण्यातून जेव्हा आम्ही त्या बाजूला गेलो आणि पाण्यातून गेल्यानंतर ब्रिज वगैरे क्रॉस करून आम्ही कल्पेश्वर महादेवाच्या इकडे गेलो. आणि जेव्हा त्या कल्पेश्वर महादेवाच्या इकडे गेलो तर तिकडले पुजारी जणू काय आमची वाट बघत होते. आल्याबरोबर धावत आले आणि मला घेऊन तिकडे गाभाऱ्यात गेले मंदिरात आणि आमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. सगळ्यांचं दर्शन झाल्यावर मी सगळ्यांना म्हटलं झालं ना तुमचं दर्शन, आता बाहेर बसा. आणि त्या पुजाऱ्याला म्हटलं की भाई साहब मेरे लिए जो महादेव ने जो प्रसाद दिया है वो मेरे को दे दो. तो माझ्याकडे बघत राहिला आणि त्याने आज जाऊन प्रसाद म्हणजे एक वेगळं, ते मी सांगू शकत नाही, ते आणून माझ्या हातावर दिलं आणि तो प्रसाद घेतला महादेवाचा आणि मी परतीचा प्रवास स्वीकारला. बापरे. पण हे पंचकेदार म्हणजे मला वाटतं भगवान शिवांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांचं हे आहे तिकडे, प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं हे आहे. आणि त्या रूपाने पंचकेदार केलं हे अक्षरशः एक वेगळा आनंद आहे. परिपूर्णता म्हणतो ना शिवाची, ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. हो का? प्रत्येक ह्याच्यामध्ये एक वेगळी परिपूर्णता आहे. हो ना. तसंच आता पंचकेदार करतोय आम्ही. त्याच्यापैकी आमचा मणिमहेश्वर झालं, ओम पर्वत झालं आणि कैलास मानसरोवर झालं. आता फक्त तुंगनाथ, सॉरी किन्नौर आणि श्रीखंड महादेव ते आता या वर्षी करतोय आम्ही. हे दोन्ही टफेस्ट ट्रेक आहेत ते. हो का? 32-35 किलोमीटरचे नुसतं जायचे ट्रेक आहेत आणि कुठेही रस्ते नाहीत. पण ते शेवटी अत्यंत खडतर आणि असे ट्रेक आहेत. आता त्यासाठी प्रयत्न चाललाय. महादेवाची इच्छा असेल तर तेही पूर्ण करून घेतील. खरंच आहे. पशुपतीनाथाचं पण तुम्ही बरेचदा जाऊन दर्शन घेतलंय. इकडे खूप वेगळेच अनुभव आहे. कारण एका वेळेला माझे 12 ज्योतिर्लिंग झाले आणि पशुपतीनाथला जायचं होतं. माझ्याबरोबर एक परिवारातलेच एक होते गांधी म्हणून, तर त्याची दोन्ही मुलं जाणार होते. एक जर्मनीला आणि एक कॅनडाला जाणार होता. त्याची इच्छा होती माझ्याबरोबर. तो म्हणाला की काका तुम्ही जाताय ना तर दिल्लीपर्यंत आपण बरोबर जाऊ, माझी मुलंही आहेत, तुम्हाला मी तिकडे हरिद्वारला थांबेन आणि तुम्ही नेपाळला जाऊन या पशुपती काठमांडूला. त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो. रात्री मी त्याच्या मुलांना तो सोडून आला. दुसऱ्या दिवशी हरिद्वारला जाणार होतो आणि मी काठमांडूला. मी त्याची अवस्था बघितली, त्याच्या मनामध्ये चलबिचल चालली होती की काका आपल्याला बोलवतील तर बरं होईल. आणि मग त्याच्या मनातला विचार लक्षात येत होते. मी त्याला म्हटलं यायचंय काय? तो बोला हो जरूर. मग तो माझ्याबरोबर निघाला. आम्ही दोघेही पशुपतीनाथला जायला निघालो. पशुपतीनाथला जायला निघालो आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन पोचलो काठमांडूला. आणि तिकडे आमच्या ओळखीचे एक होतं गृहस्थ, ते तिकडे आले भेटायला आम्हाला. ते म्हणाले प्रमोद भाई गुरुजी आप इधर आए लेकिन ये पूरा काठमांडू में, तेव्हा करोनाचा कालावधी होता आणि पूर्ण म्हणे त्यांनी सगळं हे केलेलं आहे, बंद करून टाकलेलं आहे. कोणालाही मंदिरच सगळी बंद केली आहेत. आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आणि आता म्हणे केव्हा उघडेल बोला ओबी मालूम नाही. माझ्याबरोबरचा गांधी आहे तो एकदम हिरमुसला झाला. काय करावं तो म्हणे आपण एवढ्या लांब आलो. म्हटलं काय महादेवाने बोलवलं आपण आलो, त्यांना काळजी, आपण कशाला काळजी करायची. म्हणजे चल आपण रात्रीचं फिरायला जाऊ. संध्याकाळी 6 वाजता निघालो. बारीकसा रिमझिम पाऊस पडत होता आणि आम्ही जाऊन तिकडे पशुपतीनाथ मंदिराच्या बाहेर जाऊन पोहोचलो. तिकडे 4 दरवाजे आहेत. त्या 4ही दरवाजाच्या बाजूला चेकपोस्टवर सगळे त्यांचे कमांडोज वगैरे होते. काही ठिकाणी पोलीस होते. एके ठिकाणी पोलिसांना मी विचारलं बोला हे कभी चालू हो सकता है? बोला अभी बंद किया है, अभी कुछ गारंटी नहीं है, कोरोना का पीरियड है तो अभी हो सकता है
महाशिवरात्रि के दिन एक दिन खुलेगा तो खुलेगा, नाही तो उभी गॅरंटी नाही. मग तो बिचारा मायाबरोबरचा गांधी हिरमुसला झाला आणि आम्ही पुढे जाऊन पोहोचलो. आणि जिकडे मेन दरवाजा आहे तिकडून सरळ पशुपतीनाथचा एंट्रन्स दिसतो, तिकडे जाऊन पोहोचलो. त्या दरवाजावर येऊन पोहोचलो आणि आम्ही तिकडून महाराजांना वंदन करतोय, तेवढ्यात एक स्त्री येऊन माझ्या बाजूला उभी राहिली. तो बोला क्यों पूजा करने का है क्या? बोला कैसा पूजा करेगा, बंबई से आ गया लेकिन मंदिर तो बंद है. बोला मंदिर बंद है तो आपको करना है ना, आपको तो मिले ही जाएगा, आप रुकिए इधर. आणि ती अंधारामध्ये निघून गेली. थोड्या वेळाने ती आली बाई, आणि त्यावेळेला मी बाजूला एक छोट्यासा पायऱ्या आहेत आणि बाजूला एक घुमटी आहे, तिकडे मी बसलो होतो त्यांची वाट बघत. ती येऊन माझ्या बाजूला बसली आणि म्हणाले आप तो मेरे भैया है, आपको तो दर्शन होना ही है, असं बोलायला लागली. बोला चलो मैं आपको दर्शन करवाती. आणि ती पुढे पाठीमागून मी, पाया पाठीमागून दिनेश गांधी. आम्ही तिकडे जाऊन पोहोचलो तर त्या ठिकाणी एका अंधाराच्या इथून एक कमांडो बाहेर आला आणि त्यांनी खुणवलं आम्हाला. मी पुढे, माझ्या पाठीमागे तर दिनेश आला. आम्ही दोघंही आत गेलो. आतमध्ये संपूर्ण अंधार, आतमध्ये अंधाराच्या याच्यामध्ये मोबाईलच्या याच्यामध्ये आम्ही पायऱ्या उतरत उतरत त्याच्या पाठोपाठ निघालो. तो सराईतपणे पुढे सरकला आणि एका ठिकाणी मंदसा प्रकाश येत होता. आम्ही तिकडे जाऊन पोहोचलो. तो प्रकाश म्हणजे गाभाऱ्यातून बाहेर प्रकाश येत होता. गाभाऱ्यामध्ये हातात पूजेची थाली घेऊन तिकडे पुजारी उभे होते. आम्ही दोघंही तिकडे गेलो आणि पुजाऱ्यांनी आरती सुरू केली आणि चारही दरवाजांनी आम्हाला महादेवाचं तिकडे अलभ्य असं दर्शन घडलं. म्हणजे एकच आहे, करता करविता तो आहे. जेव्हा त्याची इच्छा होते ते सहज सुलभ दर्शन होतं. तिथे कुठेही कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही. आणि मी त्या ठिकाणी अशा अनुभूती बऱ्याच ठिकाणी आल्या. इव्हन काशी विश्वनाथला मला वाटतं 13 डिसेंबरला काहीतरी ते कॉरिडॉरचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं आणि मी नेमकं 12 तारखेचं तिकीट काढलं. 12, 13 आणि 14ला मला परत येऊन पुन्हा प्रवचनाला जायचं होतं. त्यामुळे मी घाईघाईत निघालो होतो तिकडे. आणि मी तिकडे पोहोचलो. त्या हॉटेलवाल्याने विचारलं कितना दिन का स्टे है? बोला कल जाने का ही है. बोला किस लिए आए? बोला दर्शन के लिए. बोला मुश्किल है, नरेंद्र मोदी जी आए, पीएम आए और 4 दिन तो आप भूल ही जाइए, 4 दिन रुकते हैं तो दर्शन मिलेगा. म्हटलं चला आपल्याला आंघोळ वगैरे केली आणि मी म्हटलं दर्शनाला म्हणून बाहेर पडलो. म्हटलं बघूया काय आहे परिस्थिती. कॉरिडॉरच्या बाहेर सगळ्यांना थांबवलेलं होतं, आतमध्ये कोणालाही जाऊन दिलं जात नव्हतं. आणि त्याच वेळेला गिरनारचे शेरनाथ बापू आतून बाहेर आले आणि त्यांनी दर्शन घेऊन त्यांना संतांना बोलवलं होतं. ते आत होते. ते बाहेर येताना मला दिसले. मला पाहिलं इधर किधर. बोला थोड़ा जल्दी आते थे तो मैं मेरे साथ लेके जाता था तेरे को. बोला नाही मैं अभी पहुंचा हूं. बोला ठीक आहे. आणि ते निघून गेले. मी तिकडे बाहेर पाहतोय कुठेही आत जाण्याचा काय पत्ता लागत नव्हता. 4 वाजून गेले होते. म्हटलं आता काय करावं ते समजत नव्हतं. म्हणजे विचार केला इकडे नाही तर आपण निदान घाटावर तरी जाऊ आणि तिकडे संध्याकाळची गंगा आरती तरी आपल्याला मिळेल असा विचार करून मी निघतोय. एवढ्यात एका फुलवाल्याने मला तिकडे बोलवलं. बरं भाई साहब क्या इधर उधर क्यों घूम रहे, हे अपना पूजे का थाली तो लो और आपका मोबाइल जूता सब इधर उतारो. बोला इधर अंदर नहीं छोड़ रहे लेकिन कभी छोड़ेगा तो बोला आप किधर ढूंढते रहोगे, वो टाइम भीड़ हो जाएगी, आप लेके तो रखो. मलाही वाटलं अगदीच काय नाही तर आपण गंगेच्या काठी जाऊ आणि तिकडे हे अर्पण करू असा मी विचार केला. आणि त्याप्रमाणे मी तिकडे त्या ठिकाणी मी पूजेचं साहित्य घेतलं, चपला आणि मोबाईल काढून ठेवले आणि मी निघालो पुढे. माझ्या पाठीमागून एक सफेद पायजमा घातलेला आणि सेंद्री रंगाचं त्यांनी हे घातलं होतं झब्बा आणि त्रिपुंडी लावलेली होती, शेंडी होती, जानव दिसत होता. म्हणजे असलेले ते पुजाऱ्यासारखे ते माझ्या पाठोपाठ आले. बोला क्यों पूजा करने जा रहे क्या? बोला कैसा पूजा, अंदर तो छोड़ते नहीं है. बोलता ते हसले माझ्याकडे बघून. बोला क्यों नाही छोड़ते, आओ मेरे पीछे. अक्षरशः या घडलेल्या घटना त्याच्यात कुठेही अतिशयोक्ती नाहीये. आणि मी ती जात असताना तिकडे दोन्ही बाजूला इन्स्पेक्टर आणि पोलीस बसलेले चेकपोस्टवर आणि हा माणूस पुढे चालला त्यांच्या मागून माझी वरात. पण जणू काय
त्यांना कोणाला पोलिसांना आम्ही दिसतच नव्हतो, ब्लँक झाले होते आणि आम्ही दोघांची वरात आत गेली. हो का? मी म्हटलं सुटलो बाबा, आलो आत. आणि बरंच पुढे गेल्यानंतर पुढे पाहिलं तर मिलिटरीचा चेकपोस्ट होता तो, आणि तिकडे मिलिटरीचे जवान उभे होते. म्हटलं संपला, इथे तर काय आपल्याला डाळ शिजायची नाही. पण तिकडेही डाळ शिजली, तिकडे ते पुढे त्यांच्या मागे माझी वरात, आणि आम्ही डायरेक्ट कॉरिडॉरच्या आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला आत नेलं. कुठे? डायरेक्ट गाभाऱ्याच्या इथे, काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या इकडे. आणि बोललो दर्शन करलो. बाजूला कोणी चिटपाकरू नव्हते, सगळे मोदी आल्यामुळे सगळे पांगापांग झालेली होती, सगळे त्यांच्या याच्यामध्ये बिझी होते. त्यांनी आत नेलं, बोला लेलो दर्शन करो. मी आत गेलो, अक्षरशः सागर संगीत महादेवाचं दर्शन घेतलं, आणि शब्द नव्हते. त्यांनी बाहेर आल्याबरोबर त्यांनी मला विचारलं, हो गया? मी मान हलवली आणि बोला आओ इधर. आणि त्यांनी ज्या ठिकाणी ज्ञानवापी मंदिर होतं आणि तिकडे नंदी आहे, नंदीच्या इकडे नेलं. तिकडला इतिहास ते सांगायला लागले. या नंदीला तोडायचा यवनांनी खूप प्रयत्न केला, खुश नाही हुआ. आणि बाजूला विहीर होती, त्या विहिरीमध्ये शिवलिंग टाकली होती. आणि अहिल्याबाई होळकरांना ईश्वराने इकडे आल्यानंतर त्यांनी दृष्टांत दिला, जास्त गंगेवर स्नान कर आणि इकडे येऊन ध्यानाला बस. त्यांना ध्यानावस्थेत ही शिवलिंग दाखवली. एकाची इकडे स्थापना केली, एखादी त्या ठिकाणी महाकालेश्वरला. अशा रीतीने त्यांचा इतिहास सांगत होते. ते सांगता सांगता नंतर म्हणाले, त्याचा इतिहास सांगितला, इथे जी मन्नत मागतात या विहिरीच्या इथे ती पूर्ण व्हायची, असा पूर्वीपासूनचा इतिहास आहे. इसको 3 प्रदक्षिणा करो, और पहला तुम्हारा गुरु का नाम ले लो, बाद में तुम्हारे पिताजी का, बाद में माताजी का, और 3 प्रदक्षिणा करो और जो मन्नत आहे मागो. असं म्हणून ते हसत बाजूला उभे राहिले. आणि तिकडे चिटपाकरू कोणी नाही, विहीर सुद्धा काय एवढी मोठी नाही, अगदी समोरच. आणि त्या विहिरीच्या बाजूला मी पहिलं माझ्या गुरु दत्तात्रयांचं स्मरण केलं. नाही, पहिलं त्यांनी आई वडील आणि गुरूंचं सांगितलं. पहिलं मी ह्याचं जगदंबेचं स्मरण केलं, आणि तिला मी आईच मानतो, आणि माझ्या आईचं स्मरण केलं, आणि प्रदक्षिणा मारली. ते तिकडेच उभे होते, नमस्कार केला. पुन्हा दुसरी प्रदक्षिणा करताना मी शिवाला माझे पिता मानले, तर शिवाचं स्मरण केलं, आणि माझ्या वडिलांचं स्मरण केलं, आणि दुसरी प्रदक्षिणा पूर्ण केली. आणि तिसरी प्रदक्षिणा गुरुला समर्पित होती. ते तिकडे हसत तिकडे उभे आहेत. मी तिसरी प्रदक्षिणा करायला मी माझ्या गुरु दत्तात्रयांचं स्मरण केलं, आणि तिसरी प्रदक्षिणा पूर्ण केली, आणि येऊन पाहत होते स्वारी कुठेही नव्हती. अक्षरशः जिथे ते उभे होते तिकडे मी नतमस्तक झालो, आणि अक्षरशः डोळ्यातून बाहेर पडलेली अश्रूंची फुलं मी माझ्या गुरुला अर्पण केली. जळी स्थळी काष्टी पाषाणी, फक्त आणि फक्त माझे गुरु मला सहाय्य आहे. बाकी या त्रैलोक्यामध्ये मी कसलीच अपेक्षा करत नाही. त्यामुळे पण काका, आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी कर्माची सांगड घालून भक्ती कशी करायला हवी? ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काय करायला पाहिजे? मग सांगितलं, कर्म हा पहिला देव आहे. बऱ्याच वेळेला काय करतो आपण, कर्म करता करता हे बाकीच्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आपल्याकडे मुबलक वेळ असतो. बऱ्याच जणांनी मी जेव्हा साधना करायला सांगतो ते म्हणतात, नाही आम्ही संसाराच्या राट गाडक्यात असे झुंपलेलो आहोत की आम्हाला त्याच्यातून वेळच मिळत नाही. किती लंगडी स्वभाव आहे बघा. दिवसातले 24 तास, त्याच्यापैकी 8 तास आपण झोपा काढण्यात घालवतो. त्याच्यापैकी 4-5 तास नक्कीच व्हॉट्सअपवर जात असतील, 3-4 तास सिरियल पाहण्यात जातात. त्यासाठी मुबलक वेळ आहे. पण जी बँक बॅलन्स वाढवायची त्यासाठी वेळ नाही. आपण पैसा कमवायचं यंत्र बनलोय, त्याच्या मागे आपण धावतोय. तो वारंवार गडगंज पैसा जमा करून ठेवतो. हव्यास काही संपत नाही आपला. पण हा पैसा शेवटी इथेच ठेवून जाणार आहे याचंही भान कोणाला राहत नाही. शेवटी पैसा इथेच राहतो. करोनामध्ये पाहिलं की ते करोडपती काही उपयोगात आलं नाही. मग अशा रीतीने त्या ठिकाणी पैसा
सुद्धा उपयोगी पडत नाही. मग जी बँक बॅलन्स वाढवायची ती आपण वाढवत नाही. ईश्वराची बँक बॅलन्स वाढवा, त्याचं नामस्मरणाची पुण्याची बँक बॅलन्स वाढवा. ती ह्या जन्मी तर उपयोगी पडेल, पुढील जन्म असेल तर त्याही ठिकाणी उपयोगी पडणार आहे. पण त्याचं भान आपण ठेवत नाही. मग अशा रीतीने साध्या सोप्या सरळ मार्गाने जेव्हा तुम्ही हे करायला जाता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच त्याकडे हे मिळतं. स्त्रियांनी घरामध्ये स्वयंपाक करता करता जर तुम्ही नामस्मरण केलं तर पावित्रतेचं तेज हे तुमच्या अन्नामध्ये उतरतं. तुमचा परिवार सगळा सुशील संपन्न बनेल. पण ते दुर्दैवाने आपण ते करत नाही. आपल्याकडे ह्या लग्ड्या सबबीमध्ये आपण जातो आणि ईश्वरापासून दूर होतो. त्याला निरंतर स्मरणात ठेवणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपण ह्याचं त्याचं करतो, हा असा आहे, तो असा आहे, ती असेल, आपण कसं आहे तेही बघत नाही. पण त्याला निरंतर स्मरणात ठेवा. बाकीच्या वापड पसाऱ्यापासून दूर राहा. नित्य तेव्हा तुम्ही त्याच्या स्मरणात राहता तो जळी सही काष्टी पाछाडी तुमच्याकडेच असतो. मग एखाद्या माणूस मशीनवर काम करतोय, मशीनवर काम करता करता जर त्यांनी नामस्मरण केलं तर काही हरकत नाही. कामामध्ये व्यत्यय येत नाही. कामही करतोय आणि मशीनवरही काम करतोय आणि नामस्मरणही करतोय. पण आपलं काम सोडून मात्र तुम्ही केलं तर ते मात्र परिपूर्ण होणार नाही. एखाद्या वेळेला काय होते, आपण सिरियल पाहण्याच्या नादामध्ये रोजची पोथी वाचन असतं ते आपण विसरून जातो. राहिलं आता जाऊ दे, उद्या ऑफिसमध्ये वाचेल. पोथी घेऊन आपण ऑफिसमध्ये जातो, समोर कस्टमर आहे आणि ते विचारतोय, ते त्या हातातली पोथी दाखवता, कळत नाही काय मी इकडे पोथी वाचते, अशी उत्तरं दिली जातात. हे फॅक्ट आहे. मग अशा पोथी वाचनाचा काही उपयोग होणार नाही. कारण कर्म हा पहिला देव आहे. कर्माची सांगड घालून जर तुम्ही भक्ती केलीत तर ईश्वर तुमच्यापासून दूर नाही. ती सांगड घालून भक्ती करा. बऱ्याच वेळेला काय होतं, एका सांगण्यासारखा हेतू आहे, एका गृहस्थानी 1008 गुरुचरित्राची पारायण केली, 1-2 नाही, आणि शास्त्रोक्त पद्धतीने सुचिरभूत अवस्थेत उपास तापास करून 1008 पारायण केली. मग त्यांना वाटलं आता स्वर्ग आपल्या 2 पोटांवर आलाय. त्यांच्याकडे एक यती येतात आणि यती त्यांना विचारतायत की बाबा तुम्ही मी एवढी 1008 पारायणे केली, आता मला पुढली गती कशी आहे? म्हणजे तुम्ही 1008 पारायणे केलेली आहेत, पण तुम्ही तुमचं कर्म सोडलेलं आहे. तुम्ही संसारी असून तुम्ही बायका मुलांना वाऱ्यावर सोडलंय आणि तुम्ही संन्यासी झालाय. त्यामुळे तुम्हाला त्याचं फलित ह्या जन्मी मिळणं शक्य नाही. तो एकदम वृद्धावस्थेत आलेला, तो एकदम हवालदिल झाला. आता मी पुढे काय करू? म्हणे या जन्मी तर नाही, कारण आता तुमची देह ठेवायची वेळ आलेली आहे. पण पुढील जन्मी जे केलंय त्याचं थोडं फलित तुम्हाला मिळेल, पण तोपर्यंत तुम्हाला काही मिळू शकत नाही. ते अगदी खचले गेले आणि खचल्यानंतर आजारी पडले. आजारी पडल्यावर त्यांचा मुलगा तिकडे येतोय आणि मुलगा येऊन त्या बापाला आपल्या घरी घेऊन जातायत आणि सगळ्या प्रकारची सेवा शुश्रूषा करतात. फक्त तो मुलगा त्या वडिलांना काय म्हणतोय की मी तुम्हाला माझे वडील मानत नाही, संत मानतोय आणि म्हणून मी तुमची सेवा करतोय. त्यांनी पा म्हणायची खोटी, त्यांच्या हातापाशी तो तोंडापाशी तर पाण्याचा ग्लास घेऊन जायचा. अशा रीतीने त्यांनी पूर्णपणे त्यांची सेवा शुश्रूषा केली. आता तुमच्याच लक्षात येईल, आता 1008 पारायण करणारा तो संन्यासी श्रेष्ठ की आपल्या कर्माची सांगड घालून भक्ती करणारा तो मुलगा श्रेष्ठ? आपलंच उत्तर आपल्याला मिळेल. म्हणून कुठलंही हे करताना दिखाऊपणा नको. तिथे दिखाऊपणा जेव्हा आपण करतो ना, ईश्वराला तो अजिबात आवडत नाही. दिखाऊपणा न करता भक्ती करा साध्या सोप्या सरळ मार्गाने, तर ईश्वर आपल्या जवळच आहे. अन्यथा ते होणे नाही. खरंच आहे काका. तुमच्या ते अलिबागला चौल इथे शिवदत्त मंदिर स्थापन केलंय ना तुम्ही? हो हो हो. तिथे यायचं दर्शनाला. मुद्दामून या, कारण ते एक वैविध्यपूर्ण असं मंदिर झालेलं आहे. तिकडे सात्विकता तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्या मंदिरामध्ये मंदिर झालं 2016 साली आणि तेव्हापासून 9 वर्षामध्ये जवळजवळ 125च्या आसपास यज्ञ झाले. दर महिन्याचे यज्ञ होतात तिकडे. आणि दर महिन्यात. आणि यज्ञाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी आम्ही वैयक्तिक संकल्प नाही, देश धर्म आणि संस्कृतीसाठी आम्ही हे यज्ञ करतो. त्याच्यामध्ये क्रांतीसूर्य यज्ञ, स्वातंत्र्य सूर्य यज्ञ असे देशाला समर्पित असे यज्ञ केलेले आहेत. त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 51 शक्तिपीठांचा यज्ञ. त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण यज्ञ मंडपामध्ये अखंड भारत मातेचा नकाशा काढून अक्षांश रेखांशामध्ये जिथे जिथे मातेची स्थळं होती तिथे ठेवली. आणि जेव्हा त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाचारण केलं आणि त्या ठिकाणी जी एनर्जी डेव्हलप झाली होती ती एनर्जी बाहेर सगळीकडे
आमचा तर ड्रोन कॅमेरा उडत होता, पण त्या यज्ञ मंडपात ड्रोन कॅमेरा उडत नव्हता. एवढी ट्रिमेंडस एनर्जी त्या ठिकाणी जनरेट झाली होती. आम्ही 2 वेळा अतिरुद्र स्वाहाकार केले त्या ठिकाणी, आणि दोन्ही वेळेला अतिरुद्र स्वाहाकार केले. त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर शुक्लांनाही त्या ठिकाणी पाचारण केलं होतं की आपण एवढा जवळजवळ 70-75 लाखाचा खर्च करून अतिरुद्र करतोय, 100च्या आसपास ब्राह्मण लागतात, आणि ज्या माणसाच्या खिशामध्ये 75 रुपये निघतील याची गॅरंटी नाही, त्यांच्याकडून महाराजांनी 75 लाखाचा यज्ञ करून घेतला. म्हणजे हे वेगळंच गणित होतं. सगळे धास्तावले होते, पण नंतर कुठून आणि कसे, आम्ही फक्त गिरणारवर प्रवचन भिक्षा मागून सर्व काम करत होतो. हे करत असताना ते जनरेट होत होतं. आणि ज्या वेळेला हा यज्ञ झाला आणि वेगळी एनर्जी त्या ठिकाणी ट्रिमेंडस, म्हटलं आपण यज्ञासाठी जेवढे यज्ञ सामुग्री हे करतोय ते वेस्ट तर जात नाही, म्हणून आम्ही डॉक्टर शुक्ल, ज्यांनी तुम्हाला माहितीये ज्ञानेश्वर माऊलींचे समाधीमध्ये ज्ञानेश्वर माऊली जिवंत आहेत किंवा नाही याचं त्यांनी त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दिलं. अंधश्रद्धा निर्मूलनवाले त्या ठिकाणी आले होते उत्खननासाठी, की आम्हाला हे थोतांड वाटतं, माऊली काय हे नाहीये. तेव्हा ते ट्रस्टी जरा घाबरले आणि त्यांनी डॉक्टर शुक्लांना बोलवलंय. त्यांनी तिकडे इन्स्ट्रुमेंट नेऊन ठेवले होते आणि त्यांनी त्या अंधश्रद्धा निर्मूलनवाले आले, त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं, तुम्हाला वाटते ना, हे बघा हे इन्स्ट्रुमेंट ठेवले, तुम्ही स्वतः ऑपरेट करा आणि तुम्ही कन्व्हिन्स झाले तर सांगा, नाहीतर मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा. त्यांनी जेव्हा पाहिलं की ही इज अलाइव्ह, ज्ञानेश्वर माऊली आजही तिकडे आहेत, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते त्यांचे तिकडे भक्त बनले. पण त्यांना आम्ही इकडे पाचारण केलं. म्हटलं हे 13 दिवसाचा हा यज्ञ आहे, 12-13 दिवसांचा. तर यज्ञामध्ये जे दर डे बाय डे काय चेंजेस होत आहेत, प्लांटेशनवर काय होतं, वास्तूवर काय होतं, लोकांवर काय होतं, 7 माणसं आम्ही निवडली, त्यांच्यावर मनोवृत्तीमध्ये काय बदल होतो, अशा रीतीने आम्ही त्यांचं सायंटिफिक स्टडी केला. कारण बेसिकली मी सायन्स असल्यामुळे कुठेतरी असा पैसा वापरला जात नाही ना, याच्यासाठी आम्ही कॉशियस होतो. आणि ते चांगले रिझल्ट, ट्रिमेंडस एनर्जी जनरेट झालेली होती, ती पाहिल्यावर आम्हाला स्वतःलाही त्या ठिकाणी धन्य वाटलं. आजूबाजूच्या प्लांटेशनवर, लोकांवर हे खरोखरच एक वेगळं गणित होतं. आणि त्या ठिकाणी झालेल्या मेडिकल कॅम्पचं आतापर्यंत कित्येक मेडिकल कॅम्प झाले तिकडे. एक तर सांगण्यासारखा म्हणजे 800 लोकांवर हार्ट पेशंटला तिकडे तपासलं गेलं आणि त्यांच्यावर फ्री ऑपरेशन्स त्या ठिकाणी केली गेली. त्या ठिकाणचं वैशिष्ट्य काय, डॉक्टर स्वतः सांगतात या ठिकाणी जर आम्ही औषधं दिले ना, दुर्धर रोग सुद्धा सहजगत्या बरा होतो, कारण ते महाराजांच्या सानिध्यामध्ये दिलेले ते औषध आहे. आणि त्याचा आम्हाला उपयोग कुठे झाला तर करोनाच्या कालावधीमध्ये. करोनाच्या कालावधीमध्ये लोक सगळे घरामध्ये बंद होती आणि मी त्या ठिकाणी चौलला फसलो होतो. आणि चौलला मध्ये असताना मंदिरामध्येच आम्ही तिकडे राहत होतो आणि त्या ठिकाणी प्रलय आला होता, वादळ आलं होतं, बऱ्याच लोकांची घरं दारं अशी उद्ध्वस्त झाली होती. मग त्याने आम्ही भिक्षेचं आवाहन केलं आणि लोकांना जी काय फुलाची पाकळी मदत करता आली ती केली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आदिवासी समाज भरपूर आहेत, आदिवासी लोक आणि हातावर पोट असणारी माणसं, पण त्या करोनाच्या कालावधीत सगळ्यांच्या नोकरी धंद्यावर गंडांतर आलं होतं, कोणी त्यांना जवळ बोलवत नव्हते, ते उपासमार त्यांची होऊ लागली. मग आम्ही अन्नधान्य जमा केलं. चौलच्या आपल्या घरामध्ये अन्नधान्याचे पॅकेट्स तयार करत होतो, सर्व प्रकारचे 5-5 किलोचे. आमचे डॉक्टर तिकडे येऊन त्यांना तपासून औषधं द्यायची, असं सगळं काम त्या ठिकाणी सेवा चालू झाली. आणि शेवटी माझ्याकडे काहीतरी 23,000चं काहीतरी राहिले होते. म्हटलं उद्या आपले शेव बुंदी घ्यायची आणि लोकांना वाटून मोकळं व्हायचं, पैसा आपल्याकडे ठेवायचा नाही, असा मी विचार केला. आणि पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला महाराजांचा की औषध बनव. मी बेसिकली केमिकलचा माणूस, फार्मास्युटिकल मधलं नॉलेज झिरो, पण मला काही मित्र त्याच्यातले मिळाले, काय सगळ्यांकडून मी सगळं नॉलेज गोळा करत गेलो. आणि करता करता मी त्या ठिकाणी पहिले एक फॉर्म्युलेशन तयार केलं, गूळ, सुंठ, हळद वगैरे असं बनवून लोकांना ते आवडलं. पण माझ्या मनात भीती निर्माण झाली, गुळामुळे लोकांचा डायबिटीस वगैरे आलं तर हे अर्धवट ज्ञान होतं, त्यामुळे धास्तावलं होतं. मग इतर डॉक्टरांची सल्ला मसलत करता करता मी जवळजवळ 5 प्रकारचे फॉर्म्युलेशन तयार केले. आणि एवढे एक्सलंट फॉर्म्युलेशन, त्या 17-18 इन्ग्रेडियंट्स होते त्याच्यामध्ये. आणि एवढे छान फॉर्म्युलेशन झालं की मृत्यूशय्यावर पडलेला माणूस उठून बसायला लागला.
नाशिकला आम्ही एका हॉस्पिटलमध्ये परिवारातल्या एका मुलाने औषध घेऊन गेला होता. त्याचे नातेवाईक सिरियस होते. ते म्हणाले हे औषध तर घेऊन बघा. डॉक्टरांनी ते सांगितलं होतं याचे काय प्लेटलेट्स कमी झालेत, ऑक्सिजन लेवल कमी आहे, याची काय गॅरंटी नाही आहे. सगळं सोडलेलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर व्हिजिटला आले. पाहतायत तर हा माणूस टुनटुन होऊन तिथे बसलेला आणि बाजूला आपले शिवार्क, त्याला आम्ही नाव दिलं होतं शिवार्क, शिवार्काची बॉटल बाजूला होती. ते म्हणे हे कोणी आणलं? तो घाबरला. त्याला वाटलं आता ओरडतील. म्हणे नाही, माझ्या नातेवाईकांचे गुरु आहेत, त्यांनी बनवलंय. ते म्हणे त्यांना फोन करा आणि विचारा आम्हाला 5,000 बाटल्या देतील का. आम्ही लगेच इथे बनवल्या आणि त्या 5,000 बाटल्या घेऊन आम्ही तिकडे जाऊन त्यांना सुपूर्द केल्या. त्यांना प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटल, दुसरे हॉस्पिटल्स, नंतर पोलीस उन्हातानात यांच्यासाठी सगळे कामं करायची, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी शिवारक देऊन, अलिबागच्या ठिकाणी आम्हाला सांगितलं आम्हाला तिकडे 5,000 संपूर्ण हेडक्वार्टर्सला पाहिजे, त्यांना नेऊन दिल्या. सगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सिंगापूर, USA ला गेलं होतं, इथे हिमाचल प्रदेशामध्ये सगळीकडे 3.5 लाख लोकांना आम्ही मोफत औषध वाटप केलं. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही समाज भान पण राखताय. पहाटे मी 3-3:30 ला उठायचो, अर्क तयार करायचो. अर्क तयार केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व चौल मधले माझे सर्व सवंगडी यायचे. आले की आम्ही तिकडे ते फिल्टर कर, बॉटलिंग कर, सगळं असं सर्व मग पॅकिंग कर. आणि एका जज साहेबांची गाडी आम्हाला त्यांनी दिली होती, कलेक्टरची परवानगी होती. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत होतो त्या गाडीने आणि औषध वाटप करत होतो. अशा रीतीने ती सेवा महाराजांनी करून घेतली. त्या सेवेमध्ये एवढा आनंद होता. आणि हे करत असताना आम्ही दत्तमालाचा मंत्राचा जप करायचो, हवन करायचो आमच्या घरामध्ये. आणि अशा रीतीने ते महाराजांनी करून घेतला. ते सर्व पावित्र्य तेच त्या औषधामध्ये उतरलं आणि लोकांना उपयोगी पडलं. लोक अक्षरशः मागून घ्यायचे. आणि पुण्याचे एक सर्जन म्हणतात की आम्ही ते औषध घेतल्यानंतर मनामध्ये अगोदर भीती होती, साशंकता होती, पण काय माहित नाही, ते औषध घेतल्यानंतर ती भीतीच पहिली आमची नाहीशी झाली. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट एकच आहे, आम्ही सर्वत्र फिरत होतो, माझ्याबरोबर माझी परिवारातली ही सर्व मित्रमंडळी, पण एकालाही करोना झाला नाही. दत्तगुरूंची कृपा, ही कृपा पाहता आली पाहिजे. फक्त गिरनारवर जाऊन होईल असंही नाही. यामुळे माणसांची जी सेवा करतात ती सुद्धा अनुभवली आहे. मग दत्तगुरु कोणत्या रूपात तिकडे येऊन बसतील तेही तुम्हाला सांगता येईल. खरंच आहे काका, तुम्हाला सगुण साकार रूपात भगवंतानी दर्शन दिलंय आज. आणि आम्ही इतकी भाग्यान समजते स्वतःला. मी तुमच्यासोबत गप्पा करायला, मला बोलायला मिळालं. अनेकदा डोळ्यातल्या अश्रूंना थोपवायला लागलं, अंगावर काटे आलेत. माझी जुळी बहीण तिने आज खूप मिस केलाय. ती मला म्हणे ती तुमची खूप हे आहे भक्ती, तुमची भक्त आहे. ती मला म्हणे की मी आज मिस करणार आहे, काही कारणाने ती येऊ नाही शकली. पण आज तुमच्यामुळे दत्तगुरूंचं, गिरनारच्या 12 ज्योतिर्लिंगांचं, पंचकेदारचं मानस दर्शन तुम्ही घडवलं. तुम्हाला चरण स्पर्श करायची माझी इच्छा होते आहे. आज आमचा कट्टा तुमच्या या पारमार्थिक अद्भुत प्रवास वर्णनामुळे पावन झालाय, यात शंका नाही. शब्दच अपुरे पडता आहेत. तुमचे आभार किती मानू. दत्त महाराजांच्या भक्तीची किती ताकद आहे हे तुमच्याशी बोलताना आज समजलं. तुम्ही वेळात वेळ काढला, आमच्याशी संवाद साधायला आमच्या कट्ट्यावर आलेत, त्यासाठी मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय गिरनारी. जय गिरनारी.